नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपला फिजिक्सवाला या आपल्या चॅनलवर. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेक दिवसापासून आपण पुन्हा भेटीला आलेलो आहोत आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ऑप्शनल बॅचमध्ये. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह सेशनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत. आज आपला म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा ही जी नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि ऑब्वियसली आपण पेपर 2 सोबत या बॅचची सुरुवात करतोय. हा पेपर 2 तुम्हाला एवढा महत्त्वाचा आहे. ऑब्वियसली दिस पेपर 2 and the lecture number 1 each and every topic in this paper 2 specially every optional paper has two sub papers, that is two parts, part 1 and part 2. Obviously public administration paper 1 and public administration paper 2. Now we are going to start with public administration paper 2 and public administration paper 2 and lecture number 1, that is Indian administration, evolution of Indian administration, Kautilya's Arthashastra and Mughal administration. This topic has direct relevance with your GS paper 2. In fact, some of the points will be important from your essay paper, and also it is directly useful in your interview. If you are facing interview, or in future if you are going to face interview, that means this topic will be very much important. But this topic has clear cut overlap with GS paper 2. तुमचा जो सामान्य अध्ययन पेपर 2 आहे, सामान्य अध्ययन पेपर 2, या सामान्य अध्ययन पेपर 2 सोबत या टॉपिकला या पेपरचं नका डायरेक्ट नका, हे आहे इंटर रिलेशन, हे लक्षात घ्या सगळे विद्यार्थी मित्रांनो. तर सांगण्याचा अर्थ, आज आपला MPSCचा राज्यसेवेचा ऑप्शनल बॅच 2025 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, इव्होल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, कौटिल्य अर्थशास्त्र आणि मुघल ॲडमिनिस्ट्रेशन हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे. इंटरेस्टिंग. तर या टॉपिकमध्ये या टॉपिकला आपण दोनच्या डिवाइड केलेला आहे, आजचा टॉपिक आणि उद्या ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन. की सांगण्याचा अर्थ की या टॉपिकमध्ये आपली थीम काय राहणार आहे, आपल्या भारतामध्ये आज जे आपण प्रशासन म्हणतो, आज प्रशासन म्हणजे संघराज्याचं प्रशासन, त्यानंतर प्रत्येक राज्यांचं राज्य प्रशासन, भारतात 28 राज्य आहे, या राज्यांचं राज्य प्रशासन आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं प्रशासन. हे सगळं प्रशासन आपल्या भारतामध्ये केवळ ब्रिटिश काळात तयार झालं का, किंवा हे आपण स्वातंत्र्यानंतर स्वतःहून तयार केलं का, किंवा यामागे आपला भारताचा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे का, तर होय. We have a large ancient traditional history. Okay, so whatever the modern administration we are witnessing today, it is not the result of post 1947, or it is not the result of 200 or 300 years Britishers rule, but we have a long traditional and ancient history of administration behind it, ranging from Vedic वेद काळापासून तर मौर्यन काळ, वेद काळ, मौर्यन काळ, मग जैनिझम, बुद्धिझम जेव्हा उगम पावला आपल्या भारतामध्ये, त्या काळापासून आतापर्यंत आपल्या भारतामध्ये, आणि मग त्यानंतर मुघल काळ आला, मग मुघल काळानंतर ब्रिटिश काळ आला. तर सगळ्या या म्हणजे मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण कौटिल्याचं अर्थशास्त्र म्हणतो, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्येच मौर्य काळातलं ॲडमिनिस्ट्रेशन सांगितलेलं आहे. द मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन, देन द मुघल ॲडमिनिस्ट्रेशन अँड द ब्रिटिश ॲडमिनिस्ट्रेशन, या तिन्ही ॲडमिनिस्ट्रेशनमधून आपण काही ना काही आपण पिकअप करत गेलेलो आहोत. आणि त्यामुळे आपल्याला जे प्रशासन आहे, तर हे आज आपल्या भारतामध्ये जे प्रशासन आहे, हे फक्त 1947 नंतरचं आपण स्वतःहून विकसित केलेलं प्रशासन नाही, तर हे मौर्य काळापासून जे प्रशासन आहे त्याची आपल्याला काय म्हणतं रिफ्लेक्शन आजही आपल्याला तंतोतंत पाहायला भेटते. तर यामध्ये मग आज आता समजा सेकंड आपली जी आहे रिकॅप ऑफ प्रिव्हियस लेक्चर, तर काही प्रश्नच नाही, बिकॉज वी हॅव स्टार्टेड दिस सेशन. तर आज आपण सेशन सुरू केलेलं आहे, त्यामुळे नो चान्स ऑफ रिकॅप ऑफ प्रिव्हियस लेक्चर ऑब्वियसली. बट व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे, हिस्ट्री ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, हिस्ट्री. आपल्या भारताचा जो प्रशासन आहे, हीच आपली मेन थीम आहे, भारताचे प्रशासन. हीच थीम आपली मेन थीम आहे. अश्विनी आणि प्रणव नमस्कार. प्रणव नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आपल्याला आज मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितलं गेल्या 5 मिनिटात, तोच आपल्या टॉपिकचा आज मेन थीम आहे. की भारताचं आज जे प्रशासन आहे, आज म्हणजे आजच्या काळात आपण जे प्रशासन बघतो, केंद्र शासनाचं प्रशासन म्हणतो आपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळ किंवा त्यांच्या कॅबिनेट मार्फत संपूर्ण भारतात राबवण्यात येणारं प्रशासन, दॅट इज द ॲडमिनिस्ट्रेशन रन बाय द युनियन गव्हर्नमेंट. त्यानंतर आपल्या भारतामध्ये 28 राज्य आहे, प्रत्येक राज्यांचं स्वतःचं एक प्रशासन आहे. की नाही, जरी आपल्या भारतातले राज्य अमेरिकेसारखे स्वतंत्र नाही, पण प्रत्येक राज्यांचा मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ आपल्या राज्यांचं प्रशासन राबवतात आणि प्रत्येक राज्याचं प्रशासन वेगवेगळं आहे. कृष्ण नमस्कार, हॅलो.
अँड देन तिसरा प्रकार आपण केला लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, स्थानिक स्वराज्य संस्था. हा सुद्धा काही आपली उपज नव्हती, किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इज नॉट ॲट ऑल local self government is not at all the Indian innovation. Obviously local self government is also present in India from Vedic period. Okay, Vedic period, वेदामध्ये सुद्धा महाभारत, रामायण, जातक कथा अशा अनेक कथेंमध्ये ग्रामसभा विविध नावाने सांगितलेली आहे, विविध नावाने. आणि मुघल लोकांच्या काळामध्ये, त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये तर 1919 हा कायदा आला होता, त्याद्वारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आपल्या भारतामध्ये कायदेशीर ना ते राबवण्यात आलं. म्हणजेच ओव्हरऑल हिस्ट्री ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला एक प्रश्न तर सहज याच्यावर येऊ शकतो, जर तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या पेपर 2 मधून क्वेश्चन आन्सर ॲनालिसिस बघितलं असेल, यू विल डेफिनेटली फाइंड की मागच्या 5-6 वर्षात जे UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनने जे क्वेश्चन पेपर वगैरे घेतलेले आहे, त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हे नक्की सापडेल की एक तरी क्वेश्चन आलटून पालटून हा इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनवर येतो म्हणजे येतो. कारण याच्या पलीकडे या टॉपिकवर प्रश्न विचारणार नाही तर मग कोणत्या टॉपिकवर विचारणार? सर्वात मोठी बाब ही आहे की या टॉपिकवर जर तुम्ही प्रश्न विचारले नाही तर मग तुम्ही कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारणार? सर्वात मोठी बाब ही आहे. तर सर्वात महत्त्वाची बाब आहे की इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन हा लाईव्ह ज्वलंत विषय आहे. आज आपण जे काही बघतोय, म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला जे व्हॉट्सअप, सोशल मीडिया आणि गव्हर्नमेंटच्या रिपोर्टमध्ये, न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनलमध्ये जे पाहायला भेटतं की पंतप्रधान मोदी असं करणार आहे, त्यांच्या कॅबिनेटने असा निर्णय घेतला, हे नवीन विधेयक आणणार आहे, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ असं करणार आहे. तर ज्या काही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचं मंत्रिमंडळ करतं, आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी करतो, या सगळ्या गोष्टी डे अँड नाईट आपल्या आजूबाजूला घडतात. दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन. तर हा जो विषय आहे, म्हणजे फक्त इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन हा आपल्या जीवनातला डेलीचा भाग आहे, डेलीचा भाग. We as a citizen, we as a resident of a particular taluka, particular village, particular district or particular state, we as a citizen or resident are being daily affected by the Indian administration. आपण आपल्या आयुष्यामध्ये दररोज आपल्या आयुष्यामध्ये जो प्रभाव पडत आहे, तो कशामुळे प्रभाव पडत आहे? भारतीय प्रशासनाचा प्रभाव पडत आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये राहत आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जो काही निर्णय घेतो त्याचा तुमच्यावर इम्पॅक्ट पडतो. तुम्ही ज्या गावात राहत आहे, गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच जे निर्णय घेतात त्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. तुम्ही ज्या नगर परिषदमध्ये राहत आहे, नगर परिषद एरियामध्ये नगर परिषदेने जो निर्णय घेतला तो तुमच्यावर घेतो, तुमच्यावर नाही का प्रभाव पडतो. त्यानंतर तुम्ही ज्या राज्यात राहतात, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये, तर मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळाकडून जो निर्णय घेण्यात आला त्याचा तुमच्या जीवनावर डायरेक्टली इनडायरेक्टली प्रभाव पडतो. प्रत्येक गोष्टीचा तुमच्या जीवनावर डायरेक्टली प्रभाव पडतो म्हणजे पडतो, सांगण्याचा अर्थ. तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर डेली लाईव्ह. आपल्या सर्व जीवनांचा दररोजचा पार्ट अँड पार्सल आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. त्याचा इतिहास आपल्याला बघायचा आजचा. आणि मग आपल्याला बघायचं आहे की हा इतिहास बघताना मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन आणि मुघल ॲडमिनिस्ट्रेशन हे दोन ॲडमिनिस्ट्रेशन भारतामध्ये कसे राबवण्यात आले. विशेष करून अकबरच्या काळामध्ये मुघल ॲडमिनिस्ट्रेशन जे सर्वात परफेक्ट मानण्यात येतं, आणि भारतामध्ये ओव्हरऑल जे हे आहे मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन किती परफेक्ट राबवण्यात आलं. विशेष करून कौटिल्याचं म्हणजे चाणक्याचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्र, हे जरी नावावरून आपल्याला वाटतं अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत असेल, पण तसं नाही आहे. ओके, तसं नाही आहे. आपल्या भारतामध्ये जे एक सर्वात चांगलं पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे प्रशासनाबाबत, ते म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र. तर नावाप्रमाणे आपल्याला असं वाटतं की अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स बद्दल असेल, परंतु नाही. अर्थशास्त्र दॅट वॉज रिटन बाय चाणक्य और कौटिल्य और विष्णुगुप्त. इट वॉज ऑल बिंग हाऊ अ किंग शुड बी, हाऊ द किंग शुड रन हिज ऑर हर ॲडमिनिस्ट्रेशन. एका राजाने प्रभावी राजा म्हणून आपलं राज्याचं प्रशासन कसं राबवलं पाहिजे तेच अर्थशास्त्रात सांगितलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये पूर्णच्या पूर्ण पैसा आणि महसूल याच बाबत नाही आहे, त्याच्यामध्ये डिटेल की एका राजाने आपलं प्रशासन कसं राबवलं पाहिजे, राज्याचं प्रशासन कसं राबवलं पाहिजे. दीज थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. नेहमीप्रमाणे जर तुम्हाला जिथे काही अडचण असेल तुम्ही बिनधास्त प्रश्न विचारू शकता, जेन्युइन डाऊट असेल तरी विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. आपण भरपूर दिवसानंतर भेटलेलो आहोत. आपण मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपला पेपर 1चा काहीतरी आपला काहीतरी सिलेबस झाला होता पूर्ण.
आणि त्यानंतर मग आता सप्टेंबरमध्ये झालं होतं बहुतेक, ऑक्टोबर तर नाही. आणि त्यानंतर नका मग आता आपण नोव्हेंबर म्हणजे ऑक्टोबरच्या एंडिंगला भेटतो आपण. जवळपास एक दीड महिन्याच्या दीड दोन महिन्याच्या गॅपनंतर आपण भेटत आहोत. त्यावेळेस आपण पेपर वन बघितला होता, तर तुम्हाला माहित आहे पेपर वन मधली आपली ओके पेपर वन आपण जो पूर्ण केलेला. त्या पेपर वन मध्ये तुम्हाला ज्या डाऊट वगैरे जसे विचारायचे ते पण विचारू शकता तुम्ही. तर जे काही ओके जे काही तुम्हाला डाऊट आहे ते बिंदास तुम्ही विचारा, जसे काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल. आजच्या टॉपिककडे वळूया आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या टॉपिकची तुम्हाला थीम सांगून दिली मी, थीम लक्षात ठेवा ओके सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या टॉपिकची आपली थीम काय आहे? आज आज आपण 2025 मध्ये जे प्रशासन बघतोय, केंद्राचं, राज्यांचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रशासन बघतोय, हे प्रशासन केवळ आणि केवळ स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेनुसार तयार करण्यात आलं का? तर नाही. आजही आपल्या भारताच्या प्रशासनावर मौर्य काळाचा, मुघल काळाचा आणि ब्रिटिश काळाचा ॲज इट इज प्रभाव आपल्याला पाहायला भेटतो. तर सगळ्या लोकांना आजची थीम लक्षात आली का? आजचा आपला टॉपिक सुरू करायच्या पहिले सगळ्या लोकांना आजच्या आपल्या टॉपिकची थीम लक्षात आली का? दॅट द ओके प्रेझेंट डे ॲडमिनिस्ट्रेशन or the modern administration, we can see the modern administration is a clear cut reflection, or okay its traces can be found back into the Mauryan administration, Mughal administration and British administration. तर तुम्हाला आजच्या आपल्या क्लासची थीम लक्षात आली का? थीम ओके, यस ऑर नो? आजच्या आपल्या क्लासची थीम तुम्हाला लक्षात आली का सगळ्या विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला ना काय थीम ओके, थीम सोबत आपल्याला आजचा टॉपिक बघायचा आहे की भारताचं जे प्रशासन आहे, भारताच्या प्रशासनातली प्रत्येक गोष्ट ही काही नवीन आपण घटनेनुसार तयार केली नाही. ही कुठे ना कुठे प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये होती. आपण त्याला फक्त कायदेशीर भाषेमध्ये किंवा त्याचं स्वरूप बदलवलेलं आहे. सो इफ एव्हरीवन इज क्लिअर अबाउट टुडे थीम की व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. आजच्या टॉपिकमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, तर मग आपण सगळ्या लोकांनी आजच्या टॉपिककडे वळूया आपण सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिले बघा, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी ट्रेस बॅक टू वैदिक एज. ऑब्विसली हे तुमच्या आन्सरमध्ये आलंच पाहिजे. जेव्हा तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचा विचारला तुम्हाला प्रश्न अशा प्रकारचा विचारला इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल, की इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन हा आपल्या भारतातल्या भूतकाळापासूनचा आतापर्यंतचा प्रवास आहे, तर ही ओळखता आलीच पाहिजे की आपल्या भारतामध्ये इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन कॅन बी ट्रेस बॅक टू वैदिक एज, बिकॉज वी हॅव ऑलरेडी सीन इन द पेपर वन ऑल्सो ड्युरिंग वैदिक टाइम there were no formal kings or queen, but at least there were tribal area. आपल्या वैदिक काळामध्ये असे काही प्रमुख राजे किंवा राण्या नव्हत्या, परंतु तिथे मोठमोठे आदिवासींचे कबिले होते. आणि या म्हणजे जनजातीय समुदायांचे स्वतःचे नका कबिले होते. आणि त्या कबिल्यामध्ये जे आदिवासी लोक ते सर्व मिळून नका आपल्याला एक नका नेतृत्व निवडायचे राजा, आणि त्यांच्याद्वारे मग ते आपापल्या छोट्या कबिल्याचे नेतृत्व करायचे. म्हणजे लिडरशिप आणि ऍडमिनिस्ट्रेशन तिथे होतं वैदिक काळापासून. वैदिक काळामध्ये सुद्धा ग्रामसभा, दशपती, विशपती असे नाव होते. ऑब्वियस आहे तुमच्यापैकी अनेक लोक आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा द्यायला चालले असेल, तर त्यांनी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा इतिहास वाचला असेल. आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इतिहासामध्ये तुम्ही बघितलं असेल की वैदिक काळामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की वैदिक काळामध्ये ग्रामसभा भरायच्या. त्यांची नावं वेगळी होती, आहे की नाही? त्याला काही लोक पंचायत म्हणायचे, किंवा काही लोकांना का त्याला 10 गावांचा समूह त्याचा प्रमुख नका दशपती म्हणायचे. 20 गावांचा समूह त्याला विशपती म्हणायचे. तो ऑब्वियसली ड्युरिंग द वैदिक टाइम्स वी हॅव ऑलरेडी सीन द टुडेज मॉडर्न टाइम्स ग्रामसभा they were known by different names, that is panchayat or vishpati or dashpati. The ruler head today is known as sarpanch, but instead of sarpanch in Vedic times the gram sabha were governed by a person who is the head of the 10 villages, 10 dash and head pati dashpati, 20 the head of the 20 villages vishpati. So this way the Indian administration can be traced back to Vedic age, where prime importance was given to sabha, that is panchayat. And why I have said this, because त्या काळात नका असे राजा किंवा राणी नव्हते की एखादा राजा होता आणि तो राजा काही सैनिक नेमायचा आणि त्या सैनिकांच्या किंवा सुभेदारांच्या किंवा नका आपल्या सेनापतीच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या राज्याचं प्रशासन करायचं, असं नव्हतं. वैदिक काळामध्ये सगळे लोक जंगलात राहायचे. आणि वेदाचा जो काळ होता तो कुर्णीय काळ. प्राचीन भारतामध्ये तुम्ही अभ्यास केलाच असेल. वैदिक टाइम वॉज अ पाश्चुरल पिरियड. तर वैदिक काळ हा कुर्णीय पिरियड होता. आणि त्यामध्ये राजा राणी नव्हते, परंतु आदिवासी कबिले होते. आपण रामायण महाभारत मध्ये सुद्धा बघितलेलं आहे ना,
की हे जे म्हणजे सो कॉल्ड राजा राणी दाखवले यांचे मुलं जंगलामध्ये द्रोणाचार्य यांच्याकडे ती ही घ्यायला गेलेले, त्याला काय म्हणतो आपण, द्रोणाचार्याकडे म्हणजे शिक्षा घ्यायला गेलेले. तर तेव्हा द्रोणाचार्य यांनी जंगलात जाऊन एकलव्याचा अंगठा मागितला होता, एकलव्याचा अंगठा. म्हणजे काय आहे की त्या काळात ना का कबिले असायचे, कबिले जनजातीय लोकांचे, आदिवासी लोकांचे. तर त्यांनाच ना का ते पंचायत किंवा सभा म्हणायचे. इन द सेम टाइम एक्झिक्युशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन वॉज डन थ्रू मोनार्किकल सिस्टम. भारतीय प्रशासनाची सुरुवात वैदिक काळापासूनच होते. हे वाक्य तुमचं एक्झाममध्ये आलं पाहिजे. ओके, हे वाक्य तुमचं एक्झाममध्ये, म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न विचारला, एक प्रश्न तुम्हाला सहज म्हणजे मी सांगू इच्छितो, आतापर्यंत विचारला नाही पण समजा प्रश्न असा येऊ शकतो की भारतीय प्रशासन हे भूतकाळापासून जो भूतकाळाचंच प्रतिबिंब आहे. भारतीय प्रशासन हे भूतकाळाचं प्रतिबिंब आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे भारतीय प्रशासन हे भूतकाळाचं प्रतिबिंब आहे. तर मग आपण त्यात काय म्हटलं पाहिजे की होय, भूतकाळापासून म्हणजे वैदिक काळापासून भारतामध्ये प्रशासन नावाची संकल्पना होती. भारतामध्ये प्रशासनाची संकल्पना केव्हापासून होती? वैदिक काळापासून होती. सो भारतामध्ये प्रशासनाची सुरुवात वैदिक काळापासून होते, जिथे सभा म्हणजे आजच्या काळातली पंचायत हिला सर्वाधिक महत्त्व दिले जात असे. आणि त्याच काळात छोटे मोठे राजेशाही होते, राजेशाही, ते राजेशाही पद्धतीने आपले प्रशासन चालवायचे. पण यातही तुम्हाला दाखवतो की या राजेशाही प्रशासनामध्ये सुद्धा स्वतः राजा जेवढा पॉवरफुल नव्हता तेवढे नाही का ते बाकीचे लोक पॉवरफुल होते. जसे त्या राज दरबारातले नाही का जे हे होते म्हणजे राजगुरू वगैरे, असे लांब लांब दाढ्या वाढवलेले, पांढरा पांढरा दाढी, भगवा किंवा पांढरा ड्रेस घातलेले, पंचा वगैरे घातलेले, त्या लोकांचा प्रभाव जास्त होता. परंतु आपल्याला या पहिल्या स्लाइडहून एवढं लक्षात घ्यायचं आहे की भारतीय प्रशासन हे वैदिक काळापासून आहे. बाकी तुम्ही काही लक्षात घेतलं नाही तरी चालतं. इवन दो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फॉर्म चेंज अ लॉट, बट टू बेसिक फीचर, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन स्टील कंटिन्यू इन इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन. तर हे वाक्य तुम्हाला आता क्लिअर होईल. जरी आपल्या भारतामध्ये नाही का म्हणजे आज जे प्रशासन आहे ते आधुनिक काळातलं आहे आणि नका मशिनीवर चालतं. ई गव्हर्नन्स आहे, ई गव्हर्नन्स. आता आपल्या भारतातलं प्रशासन हे कम्प्युटराईज आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे IT सेक्टरवर चालतं. तरी पण आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून तर आतापर्यंत द टू थिंग्स दॅट आर इव्हन कॉमन टुडे, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. आणि यू कॅन ऑब्विसली गिव्ह द एक्झाम्पल. ओके, मी जसं म्हटलं की तुम्हाला एक फोटो दाखवेल मी, फोटो. आणि तुमच्यापैकी अनेक लोकांनी महाभारत किंवा रामायण ह्या सिरियल बघितल्या असेल. तर महाभारत रामायणमध्ये काय व्हायचं की जो राजा असायचा, तो राजा जरी सर्वात मोठ्या चेअरवर बसून असायचा, सर्वात मोठ्या सिंहासनावर बसून असायचा, पण नका तिथे त्याने आपले अधिकार डिसेंट्रलाइज केले होते. डिसेंट्रलाइज जसं अकबरच्या बाबतीत बघा, अकबर नका त्या ह्याच्यात बसून राहायचा मोठ्या म्हणजे त्या शानो शौकतवर. पण त्याच्या खाली नका राजा तोरडमल, बिरबल, त्याचे जे नवरत्न होते त्या सगळ्या नवरत्नांना त्याने काही ना काही अधिकार दिले होते. अधिकार म्हणजे त्याने डिसेंट्रलाइज अधिकार केले होते. जसं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारतातल्या सर्वात मोठ्या म्हणजे पदावर आहे का, वास्तविक कार्यकारी पदावर. तरी पण सर्वच्या सर्व कार्य पंतप्रधान मोदी करत नाही. त्यांनी नका रस्ते व परिवहन नका महामार्ग नितीन गडकरी यांना दिलं. अर्थविषयक बाबी नका त्यांनी निर्मला सीतारामन यांना दिल्या. रक्षा मंत्रीपद त्यांनी नका यांना दिलं, राजनाथ सिंग यांना दिलं. म्हणजे अधिकार वाटून दिले. अधिकार वाटून देणे म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन मीन्स ओके गिविंग पॉवर टू द लोअर एक्लिऑन, or decentralization means giving some kind of power or power of attorney to your lower hierarchical position, because you as a single person or you as a single king in the Vedic period or you as a single dictator, you simply cannot handle all the features or all the function at the same time. तुम्ही कितीही मोठे राजे असा, तुम्ही कितीही मोठे महाराजे असा किंवा तुम्ही कितीही मोठा नेता असा, सर्वच्या सर्व कामं तुम्ही करू शकत नाही. तर सर्वच्या सर्व सत्ता तुमच्या हाती असते. ओके, सर्वच्या सर्व सत्ता तुमच्या हाती असते. दॅट इज सेंट्रलायझेशन. पण त्यात तुम्ही काही सत्ता आपल्या खालच्या लोकांना वाटून देता, त्याला म्हणतात डिसेंट्रलायझेशन. आज आपल्या भारतीय राज्यघटनेने काही अधिकार केंद्र सरकारला दिलेले आहे, तर काही अधिकार राज्यांना वाटून दिले म्हणजे डिसेंट्रलायझेशन. त्यातून
सर्वच्या सर्व सत्ता. आय होप ओके सगळ्या लोकांना पुन्हा क्लिअर झालं असेल याच्यामध्ये. तर सर्वात सर्वात महत्वाची बाब, सर्वच्या सर्व सत्ता सर्वच्या सर्व सत्ता चंद्रगुप्त मौर्य यांच्या हाती होती. दॅट इज सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन, सर्वच्या सर्व सत्ता चंद्रगुप्त मौर्य यांच्याकडे, सेंट्रलायझेशन. परंतु चंद्रगुप्त मौर्य यांनी सगळे अधिकार म्हणजे त्या त्या व्यक्तींना वाटून दिले होते. दॅट इज डिसेंट्रलायझेशन. तर या दोन गोष्टी या दोन गोष्टी आपल्याला प्राचीन काळापासून पाहायला भेटत आहे. या दोन गोष्टी आपल्याला प्राचीन काळापासून पाहायला भेटत आहे. लक्षात घ्या एव्हरीवन. तर पहिल्या स्लाइडवर तुम्हाला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आपल्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे, हा टॉपिक फारच महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये प्रशासन हे नवीन उपक्रम नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून, वैदिक काळापासून आपल्या भारतात प्रशासन आहे. तर पहिलं वाक्य महत्त्वाचं आहे, वैदिक काळापासून आपल्या भारतात प्रशासन आहे की नाही. वैदिक काळापासून आपल्या भारतामध्ये प्रशासन आहे. आणि नंबर दोन, आपल्या भारतामध्ये म्हणजे डिसेंट्रलायझेशन आणि सेंट्रलायझेशन या गोष्टी आजही चालू आहे. वैदिक काळामध्ये होत्या, मौर्य काळामध्ये सुद्धा होत्या, मुघल काळामध्ये सुद्धा होत्या, ब्रिटिश काळामध्ये सुद्धा होत्या. आजही आपल्या भारतामध्ये सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन या दोन गोष्टी पाहायला भेटतात. लक्षात घ्या. त्यानंतर द स्ट्रक्चर अँड फॉर्म अँड इव्होल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इज क्लिअरली इव्हिडंट इन वैदिक लिटरेचर, बुद्धिस्ट ट्रिटाईज, जैन लिटरेचर, धर्मशास्त्रास, इंडियन पुराणास, रामायणा, महाभारता, मनुस्मृती, शुक्रनीती आणि अर्थशास्त्र. यापैकी अनेक पुस्तकाची आपल्याला आवश्यकता पण नाही एक्झाममध्ये. ओके, यापैकी अनेक पुस्तकाची आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही एक्झाममध्ये. आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही यापैकी अनेक पुस्तकांची. पण सर्वात महत्वाची बाब सर्वात महत्वाची बाब आपल्याला यामध्ये लक्षात घ्या एव्हरीवन, की सांगण्याचा अर्थ म्हणजे हे वारंवार का सांगण्यात येत आहे, की आपल्या भारतामध्ये आपली जी थीम आहे आजच्या टॉपिकची थीम, द प्रेझेंट डे ॲडमिनिस्ट्रेशन इज नॉट द रिझल्ट ऑफ वी कॅन से कॉन्स्टिट्यूशन ओनली. The present day administration is not the post 1947 efforts. The present day administration is a clear cut reflection of ancient period, ancient period, medieval period. आज आपल्या भारतातलं जे प्रशासन आहे ते प्रशासन अनेक हजारो वर्षापासून आपल्या वेगवेगळ्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. जसं वेदांमध्ये आहे, बुद्धिस्ट ट्रिटाईज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. वैदिक काळानंतर आपल्या भारतामध्ये जैनिझम आणि बुद्धिझम हे दोन धर्म उदयास आले. बुद्धिझम आणि जैनिझम भारतामध्येच उगम पावले हे दोन धर्म. धर्मशास्त्र, त्यानंतर इंडियन पुराण, हे आपण जे शिवपुराण, गरुड पुराण, विष्णू पुराण असे वेगवेगळे पुराण वाचतो आपण. त्यामध्ये सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं आहे की सभा संघटना कशा भरायच्या आणि त्या सभा संघटनेना अधिकार कसे देण्यात यायचे, म्हणजे डिसेंट्रलाइज पॉवर कशी होती. सर्व पॉवर एकाच व्यक्तीच्या हाती असून सुद्धा तो इतर लोकांच्या मदतीने आपलं राज्य कसं चालवायचा. त्यानंतर रामायण महाभारत मला वाटतं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने बघितलेलं आहे. मग भलेही रामायण आणि महाभारत हे फक्त हिंदू किंवा सनातन लोकांच्या धर्मासोबत जोडण्यात येतं, पण मला वाटतं की ज्या लोकांचा म्हणजे जे लोक 90s मध्ये होते किंवा जे लोक 80s मध्ये होते किंवा ज्या लोकांनी आताही हे बघितलं असेल तर रामायण महाभारत मला वाटत नाही की असा कोणता व्यक्ती असेल ज्यांनी बघितलं नाही. रामायण महाभारत प्रत्येक व्यक्तीने बघितलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीने. तर ते रामायण महाभारतामध्ये आपण सगळ्याला बघितलं की महाभारतामध्ये आपण ते जसं अंगठा मागताना बघितलं आपण एकलव्याचा. तर ते एक्झाम्पल याच्यासाठी दिलं मी तुम्हाला की तो वैदिक काळ होता, वैदिक काळ, रामायण महाभारताचा वैदिक काळ. आणि त्या वैदिक काळामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जुना राहू शकतो सांगितल्याप्रमाणे, तर त्या काळात आदिवासी लोक असायचे, आदिवासी लोकांचे स्वतःचे कबिले असायचे. त्या आदिवासी लोकांच्या कबिल्यामध्ये सुद्धा भांडणं चालायचे. अश्वमेध नाही का हे चालायचा, अश्वमेध नावाचा एक नका मोठा नका हे व्हायचा, अश्वमेध नावाचा यज्ञ व्हायचा. त्यामध्ये नका राजा आपला घोडा सोडायचा, म्हणजे जिथपर्यंत तो घोडा जाते तिथपर्यंत नका माझं प्रशासन चालणार. आणि ज्यांनी तो रथ थांबवायचा प्रयत्न केला, घोडा थांबवायचा प्रयत्न केला, त्यांनी आमच्यावर युद्ध करायचं. म्हणजे राजे महाराजे सुद्धा होते, आदिवासी लोक सुद्धा होते. आणि हे राजे महाराजे लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं प्रशासन चालवायचे. तर प्रशासन ही संकल्पना सगळ्या प्राचीन काळातल्या पुस्तकात सुद्धा आहे, वेदांमध्ये सुद्धा आहे, बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा आहे, जैन साहित्यामध्ये सुद्धा आहे, धर्मशास्त्रामध्ये आहे, भारतीय पुराणांमध्ये आहे. रामायण महाभारत, मनुस्मृती, शुक्रनीती आणि अर्थशास्त्र यामधून भारतीय प्रशासनाची रचना, स्वरूप आणि उत्क्रांती स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे तीच आपली थीम जी आहे आजची, की आज आपण जे आपल्या देशामधलं प्रशासन बघतोय, हे प्रशासन फक्त आणि फक्त राज्यघटनेची देण नाही किंवा 1947 नंतर जे आपण प्रयत्न केले त्याच प्रयत्नातून आजचं प्रशासन उभं राहिलं असं बिलकुल नाही. आजही अनेक गोष्टी आपल्याला प्राचीन काळापासून ज्या चालू होत्या त्या आजही आपल्या भारतामध्ये सुरू आहे प्रशासनामध्ये सुद्धा. त्यामध्ये ह्या बघा,
द रामायणा महाभारता सुक्त नीती अँड वेदास रिव्हील इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन ॲज अ स्ट्रक्चर सेंटरिंग किंग अँड असिस्टेड बाय फ्यू इंटेलेक्च्युअल पॉवरफुल मेन. आहे की नाही? तर हा पॉईंट म्हणजे सांगण्याच्या ऐवजी डोळ्यासमोर उभा राहण्याचा पॉईंट आहे. सगळ्या लोकांनी बघितलं, तुम्ही रामायण महाभारत बघितलं आहे का? रामायण महाभारत, येस ऑर नो? रामायण महाभारत बघितलेलं आहे, जुनं नवीन कोणतंही? तर त्या रामायण महाभारतामध्ये तुम्हाला भारतीय प्रशासन कसं पाहायला भेटते? एक राजा आहे आणि त्या राजाच्या दरबारात काही इंटेलेक्च्युअल लोक आहे, फ्यू इंटेलेक्च्युअल पॉवरफुल मेन. आणि हे राजा किंवा राणीला सांगायचे की आपलं राज्य कसं चालवलं पाहिजे, आपल्याला युद्ध करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. दीज फ्यू इंटेलेक्च्युअल मेन, इट इज इन पॉप्युलर इन टुडेज टाइम नोन एज ऑलिगार्की. बट सिन्स monarchy was the main feature of the Indian administration during Ramayana and Mahabharata. Okay, Ramayana and Mahabharata. So Ramayana and Mahabharata. In this Ramayana and Mahabharata, there was a monarchy. Okay, 100% there was a monarchy. राजेशाही होती, राजेशाही. आणि राजा नका स्वतः राम किंवा नका भरत किंवा कोणी ना कोणी राजा दाखवायचे, दशरथ किंवा नका जानकीचे वडील जनक, हे राजा जनक वगैरे हे राजा असायचे राजा. तरी पण यांच्या दरबारात नका इंटेलेक्च्युअल लोक असायचे, त्यांच्या दरबारामध्ये इंटेलेक्च्युअल लोक असायचे. आणि हे इंटेलेक्च्युअल लोक राजा किंवा महाराजाला सांगायचं की आपल्या राज्याचं प्रशासन कसं चालवलं पाहिजे. म्हणून लोक म्हणतात रामराज्य. ओके, रामराज्य. अनेक गाण्यामध्ये सुद्धा ते पाहायला भेटते की ओके रामराज आ गया, आणि असं काहीतरी गाणे आहे ते. ओके, सकाळी सकाळी नका अनेक जागी ते गाणे वाजतात डीजे मध्ये, रामराज्य आ गया, रामराज्य आ गया. तर ते रामाचं राज्य हे सर्वात नका युनिक राज्य मानण्यात येतं, रामराज्य. ओके, तर म्हणून नका हे राजकारणी लोक सुद्धा म्हणतात की हमको रामराज्य वापस लाना है, रामराज्याला वापस लाना है. तर रामराज्य म्हणजे काय? प्रशासनाच्या दृष्टीने ते एकदम परफेक्ट मानण्यात येतं प्रशासनाच्या दृष्टीने. असे ते लोक सांगतात. काय खरं काय खोटं त्यांना माहीत. देन मग आता याच्यानंतर रामायण महाभारत सुक्त नीती आणि वेद यामध्ये भारतीय प्रशासनाला राजा केंद्रित आणि काही बुद्धिमान शक्तिशाली पुरुषांच्या मदतीने बनवलेली रचना म्हणून प्रकट करतात. देन केम द अर्थशास्त्र, ज्याचा आपल्याला मेन अभ्यास करायचा आहे आणि प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये आपल्याला याच्यावर येतात, अर्थशास्त्र. आणि सुरुवातीला तुम्हाला म्हटलं मी, हे अर्थशास्त्र म्हणजे आजच्या अर्थशास्त्राशी याचं काही घेणदेण नाही. आज अर्थशास्त्र म्हणजे तुम्ही सौरभ सोनवणे सरांच्या क्लासमध्ये जे शिकता ते अर्थशास्त्र, ज्याला इकॉनॉमिक्समध्ये पुन्हा भाग करण्यात येतं, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे तुम्ही आजच्या काळामध्ये शिकता. इन्फ्लेशन, GDP, GNP, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, गरिबी, बेरोजगारी, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, क्लायमेट चेंज आणि राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, हे झालं आजचं अर्थशास्त्र. परंतु चाणक्य किंवा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावाने ओळखण्यात येणारा आणि ज्याच्यामुळे चंद्रगुप्त मौर्य हे पूर्ण भारताचे पहिले सम्राट बनले, चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आणि मग चक्रवर्ती सम्राट अशोका, आणि त्यानंतर तिसरा आणि शेवटचा सम्राट म्हणजे अकबर. भारतामध्ये 3च सम्राट होऊन गेले. ठीक आहे, भारतामध्ये केवळ 3च सम्राट होऊन गेले खऱ्या अर्थाने, जे काही आपल्याजवळ प्रूफ आहे, प्रूफ आणि पुरावे. ऑन द बेसिस ऑफ इव्हिडन्स, ऑन द बेसिस ऑफ हिस्टॉरिकल फॅक्ट्स, ऑन द बेसिस ऑफ आर्किओलॉजिकल इव्हिडन्सेस अँड प्रूफ्स, देर आर ओनली थ्री सम्राट दॅट इज हॅव्हिंग द पॅन इंडिया पॉवर. संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात होता. असे 3च लोक होऊन गेले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य, मग त्यांचा नातू अशोक किंवा अशोका, आणि मग नका मुघल सम्राट ते म्हणजे आपला अकबर. त्यानंतर संपूर्ण भारतावर सत्ता गाजवणारे कोणीच आजपर्यंत आले नाही. काही लोकांना उत्तर इंडिया भेटला तर दक्षिण भारत कधी बघू शकले नाही. काही लोकांचं दक्षिण भारत आणि श्रीलंकेवर सुद्धा राज्य होतं, चोला सारख्या राज्यांचं, पण त्यांना उत्तर भारताकडे कधी येता आलं नाही. येता आलं असतं तर त्यांचं उत्तर भारताकडे काही ना काही अवशेष असते त्यांचे. आणि काही लोकांना दख्खन किंवा त्यांना काश्मीरपर्यंत भाग भेटला, पण इकडे त्यांना नॉर्थ ईस्टचा भाग भेटला नाही. परंतु अकबर म्हणजे सर्वात पहिले चंद्रगुप्त मौर्य, मग त्यानंतर नका अशोका, आणि त्यानंतर नका काय म्हणताला हे अकबर, या तिघांच्या काळामध्ये युद्ध म्हणा किंवा प्रशासन म्हणा हे संपूर्ण भारतात पसरलेलं होतं. त्यामुळे सर्वात पहिला जो आहे, on the basis of archaeological evidences, on the basis of historical primary and secondary research, and on the basis of historical proven evidences, it can be said that the most useful evidence of the administration, आपल्या भारतामध्ये प्रशासन कसं राबवण्यात यायचं याचं सर्वात चांगलं जे उदाहरण असेल ते म्हणजे अर्थशास्त्र. तर हे अर्थशास्त्र आजच्या अर्थशास्त्राशी घेणं देणं नाही. वारंवार तुम्हाला सांगतो मी,
हे कौटिल्यानं ओके कौटिल्यानं किंवा विष्णुगुप्ताने किंवा चाणक्याने लिहिलेलं हे जे पुस्तक आहे अर्थशास्त्र, हे पुस्तक कशासंबंधी आहे? एका राजाने आपलं प्रशासन कसं राबवावं, एक योग्य राज्य कोणता ओके एक योग्य राज्य, सर्वात चांगला राजा कोणाला म्हणता येतं, त्याने आपलं प्रशासन कसं राबवलं पाहिजे, हे याच्याबाबत अर्थशास्त्र आहे. यावरच आपला टॉपिक आहे आजचा. द अर्थशास्त्र बाय कौटिल्य विच इज कन्सिडर्ड ॲज अ नीट साऊंड एक्सप्लेनेशन ऑफ हाऊ अ गुड किंग रन हिज ॲडमिनिस्ट्रेशन. कौटिल्याचं अर्थशास्त्र आलं जे एक चांगला राजा आपले प्रशासन कसे चालवतो याचं एक सुरेख स्पष्टीकरण मानण्यात येतं. आणि ते समोर बघूच आपण की कौटिल्याचं अर्थशास्त्र जे आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि हे चाणक्य. काही लोक यांना आजही काल्पनिक मानतात, काही लोक म्हणतात हे होऊन गेले. काही लोकांचं म्हणणं आहे की जगातली पहिली युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ तक्षशिला, ज्याला लोक तक्षशिला म्हणतात, पण तक्षशिला असं नाव नाही आहे, तक्षशिला ओके तक्षशिला TAXILA असं त्याचं नाव आहे, तक्षशिला. तक्षशिला जी जगातली पहिली विद्यापीठ आहे, जी आज पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बाउंड्रीवर आहे, त्या तक्षशिला विद्यापीठाचे पहिले म्हणजे HOD पॉलिटिकल सायन्सचे ते हे चाणक्य मानण्यात येतात, आचार्य चाणक्य. आणि काही लोक म्हणतात की आचार्य चाणक्य नावाचा असा कन्सेप्ट काही होऊन गेलाच नाही, पण लेट इट बी आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये वित्त व्यवस्थापन आणि आर्थिक राज्यव्यवस्थेचा मार्ग, सुमारे 2500 वर्षापूर्वी लिहिलेले कौटिल्याचे अर्थशास्त्र आजही भारताचे वर्तमान आर्थिक आणि इतर अनेक प्रश्न सोडवू शकते याचं विवेचन आहे. म्हणजे सांगितलं मी तुम्हाला की असे पुस्तकं मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. तर हे कौटिल्याचं अर्थशास्त्र ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल म्हणून आपण या टॉपिकमध्ये ते बघत आहोत. मग यामध्ये बाय द टाइम चाणक्य रोट अर्थशास्त्र, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन वॉज इट्स झेनिथ ड्युरिंग द मौर्यन एम्पायर. आणि असं अनेक लोकांनी हे मान्य केलेलं आहे. बेस्ड ऑन द आर्किओलॉजिकल फॅक्ट्स and based on the archaeological evidences, it has been said that Mauryan Empire was India's golden period of administration. भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ म्हणत नाही आम्ही, शब्द बरोबर बघा. भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ हे वेगळे शब्द आणि भारताच्या प्रशासनाचा सुवर्ण काळ हे वेगळे शब्द. मराठीमध्ये सुद्धा सांगतोय, भारतीय प्रशासनाचा सुवर्ण काळ, गोल्डन एज ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन. भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ, गोल्डन एज ऑफ इंडियन हिस्ट्री. हे दोन्ही शब्द वेगळे आहे, कारण एकीकडे आपण हिस्ट्री म्हणतोय आणि एकीकडे आपण फक्त प्रशासन म्हणतोय. तर भारतीय प्रशासनाचा जो सुवर्ण काळ तो चंद्रगुप्त मौर्य यांचा काळ मानण्यात येतो. कारण त्याच्यामागे कारण हे आहे अर्थशास्त्र, की स्वतः चंद्रगुप्त मौर्य यांना हे जे कौटिल्य आहे किंवा विष्णुगुप्त आहे किंवा चाणक्य आहे, हे त्यांना सांगायचे की राजाने राज्य कसं चालवलं पाहिजे, राजाने कर किती वसूल केला पाहिजे, कोणाकडून किती कर वसूल केला पाहिजे, राजाने आपल्या राज्याची सुरक्षा कशी केली पाहिजे, राजाने आपल्या प्रजेप्रती कसं इमानदार राहिलं पाहिजे. इच अँड एव्हरी मायन्यूट डिटेल्स हॅज बीन गिवन इन चाणक्याज दिस अर्थशास्त्र, विच इज द क्लिअर कट अँड नीट एक्सप्लेनेशन ऑफ द अबाउट हाऊ अ किंग शाल रन हिज ॲडमिनिस्ट्रेशन. सो देन याच्यामध्ये मग नाही का द डिसेंट्रलायझेशन. आता पुन्हा बघा प्रशासनाचा सुवर्ण काळ हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. चंद्रगुप्त मौर्य यांचा काळ आपल्या भारताच्या प्रशासनाचा सुवर्ण काळ मानण्यात येतो. द डिसेंट्रलायझेशन. आता तुम्ही पॉलिटीचे विद्यार्थी आहे आणि तुमच्यापैकी किती लोक 9 नोव्हेंबरची परीक्षा देत आहे रे? तुमच्यापैकी किती लोक 9 नोव्हेंबरची परीक्षा देत आहे? 9 नोव्हेंबरला जी परीक्षा आता राज्यसेवेची परीक्षा येत आहे, तर तुमच्यापैकी किती लोक 9 नोव्हेंबरच्या राज्यसेवेच्या परीक्षेला चाललेले आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी किती विद्यार्थी जे आहे 9 नोव्हेंबरच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला अपियर होत आहे? अपियर म्हणजे आपला पहिला अटेम्प्ट घेत आहे. तर कारण ते जे पहिला अटेम्प्ट आले आहे त्यांनी ऑब्वियस आहे पॉलिटीमध्ये सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन हे शब्द ऐकले असेल. डिसेंट्रलायझेशनचा अर्थ काय होतो? डिसेंट्रलायझेशन की जो राजा किंवा सर्वात मोठ्या पदावर असतो, सर्वात मोठ्या पदावर जो व्यक्ती असतो तो आपली पावर खालच्या लोकांना वाटून देतो. जसं मी मग एक्झाम्पल दिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी, जरी ते पंतप्रधान आहे परंतु त्यांनी मंत्रालय वाटून दिलेले आहे. निर्मला सीतारामन, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, एस जयशंकर, पियुष गोयल या सगळ्यांना मंत्रीपद दिलेलं आहे, जेणेकरून देशातलं प्रशासन योग्य पद्धतीने राबवलं पाहिजे. द डिसेंट्रलायझेशन प्रोसेस स्टार्टेड इन एन्शियंट इंडिया. ही सुद्धा प्रोसेस आपल्यासाठी नवीन नाही आहे.
आज आपण आपल्या भारतीय प्रशासनामध्ये जे विकेंद्रीकरण बघतो, विकेंद्रीकरण, इट इज नॉट न्यू टू अस. इट हॅज ऑल्सो स्टार्टेड इन एन्शियंट इंडिया. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, एम्पायर्स वेअर डिवायडेड इंटू प्रोव्हिन्सेस इंटू डिस्ट्रिक्ट, अँड डिस्ट्रिक्ट इंटू अर्बन अँड रुरल सेंटर फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल. तर बघा, मला सांगा, आजही आपल्या मॉडर्न काळामध्ये हे आपल्याला स्पष्ट पाहायला भेटतं की नाही? हे वाक्य बघा सगळ्या लोकांनी, आहे की नाही? हे सगळ्यांनी वाक्य बघा याच्यामध्ये, की आपल्या भारतामध्ये प्राचीन भारतामध्येच विकेंद्रीकरण प्रक्रिया सुरू झाली होती. याचा परिणाम म्हणून साम्राज्याचे प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रांताचे जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याचे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. ग्रामीण भागामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. तर माझं हे म्हणणं आहे, हे जे वर्गीकरण आपण बघतोय, हे आजही आपल्याला पाहायला भेटतं ना? आजही म्हणजे आज आपल्या भारतामध्ये प्रांत म्हणजे राज्य आहे. राज्यांचं विभाजन जिल्ह्यामध्ये आहे, आणि जिल्ह्यांचं विभाजन शहरी आणि ग्रामीण केंद्रामध्ये आहे, ज्याला आज आपण म्हणतो अर्बन नाही का लोकल गव्हर्नमेंट आणि रुरल लोकल गव्हर्नमेंट. अर्बन लोकल गव्हर्नमेंटमध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत, आणि ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. हा जो पार्ट आहे, हा आजही आपल्याला पाहायला भेटतो की नाही भेटत? यस ऑर नो? यस ऑर नो पटपट देत चला आन्सर. यस ऑर नो हे आन्सर पटपट देत चलायचे. तर प्राचीन भारतामधली जी विकेंद्रीकरण पद्धत आहे, ठीक आहे, प्राचीन भारतामधली जी विकेंद्रीकरण पद्धत आहे, ही आजही आपल्याला ॲज इट इज पाहायला भेटते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, प्राचीन भारतामधली विकेंद्रीकरणाची पद्धत आजही आपल्याला पाहायला भेटते. एव्हरीवन, म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रशासनामध्ये आपल्याला नवीन काहीच आपल्याला पाहायला भेटत नाही. सगळं काही म्हणजे ते जुन्या काळापासून घेतलेलं आहे आपण बाबी. अ फुल प्लेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम एक्झिस्टेड इन द रेन्स ऑफ चंद्रगुप्त मौर्य. हे वाक्य फार महत्वाचं आहे. अनेकांना असं वाटतं की आपल्या भारतामध्ये ब्रिटिश काळापासून आपल्याला प्रशासनाचे प्रत्येक पैलू माहीत झाले का? तर नाही. चंद्रगुप्त मौर्य यांचं राज्य एक आयडियल राज्य मानण्यात यायचं. चंद्रगुप्त मौर्य यांचं जे राज्य आहे, इट वॉज कन्सिडर्ड ॲज द मोस्ट आयडियल स्टेट, और वी कॅन से दॅट टाइम देअर वॉज अ जनपद अँड महाजनपद. सो मगध वॉज द बिगेस्ट महाजनपद. त्या काळाचा महाजनपद म्हणजे आजचे मेट्रो सिटी. त्या काळातले महाजनपद म्हणजे आजच्या मेट्रो सिटी. तर त्या काळात सर्वात मोठं होतं मगध हे सर्वात मोठं नाही का महाजनपद होतं. तर त्या मगध पासून तर वैशालीपासून तर दूरपर्यंत चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. पण त्या साम्राज्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत चालायच्या, एकदम सुरळीत. ईच अँड एव्हरी पार्ट और ॲस्पेक्ट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन was so well versed, it was so neatly administered through various administrative officials, and that is why the Chandragupta Maurya's administration is considered as a full-fledged administrative system. हे जे वाक्य आहे मागं, a full-fledged administrative system, असं का म्हणण्यात येतं? चंद्रगुप्त मौर्य यांचं संपूर्ण भारतावर राज्य होतं, पण ते एकदम एकदम नाही का चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत होतं. देन म्हणजे मौर्य आणि अशोका प्राचीन काळामधले दोन नाका राजे होऊन गेले. मौर्य आणि अशोका यांच्या काळामधलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते 100% परिपूर्ण मानण्यात यायचं. ग्रेट एम्फासिस वॉज प्लेस ऑन द ऑब्झर्वेशन अँड इन्स्पेक्शन अलॉंग विथ द प्रिन्सिपल ऑफ हायरार्की. बघा, प्रशासन कसं राबवण्यात यायचं? तर प्रशासन राबवताना पदानुक्रमाच्या तत्वासह. तर पदानुक्रम म्हणजे काय? सर्वात वर मौर्य किंवा अशोक राहायचे. सर्वात मोठं पद राजा किंवा महाराजा चंद्रगुप्त मौर्य, किंवा त्यानंतरच्या काळात अशोका. तर मौर्य किंवा अशोका, मग त्यांच्या खाली नाका सेनापतीच्या अंडरमध्ये छोटे मोठे सेनापती, मग त्या सेनापतींच्या अंडरमध्ये काही नाका छोटे मोठे नाका लोक जे गावात नाका गुप्तहेर म्हणून फिरायचे. त्यानंतर नाका पैसे बघणारे कोषाध्यक्ष, त्यानंतर नाका न्यायनिवाडा करणारे वेगळे लोक. तर प्रत्येकाला एक जबाबदारी देण्यात आली होती, प्रत्येकाला एक वेगवेगळं पद देण्यात आलं होतं. सर्वात मोठं पद होतं ते म्हणजे राजा किंवा महाराजाचं. सर्वात मोठं पद राजा किंवा महाराजाचं. पदानुक्रमाच्या तत्वासह निरीक्षण यावर खूप भर होतं. तर निरीक्षण का करण्यात यायचं? प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करून राजांपर्यंत गोष्ट पोहोचवण्यात यायची. जसं आज स्वतः अनेक भाषणामध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणतात की तुम्ही तुमच्या गावातल्या कोणत्याही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचू शकता, ऑनलाईन पोहोचवा किंवा मोबाईल ॲपमधून पोहोचवा. आज अशा अनेक ॲप आलेले आहे की तुम्ही तुमच्या गावातले फोटो काढून कोणत्याही गोष्टी डायरेक्टली त्या मोबाईल ॲपमध्ये टाकू शकता, आणि त्या गोष्टी मग नका म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सगळ्यांना ते पाहायला भेटतात. तर ज्या प्रकारे आज आपण विविध मोबाईल ॲप्लिकेशन किंवा ज्यांना आपण ॲप म्हणतो,
त्या ॲपद्वारे आपण तळागाळातल्या गोष्टी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि त्या गोष्टी मग पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमामध्ये पाहायला भेटतं. आता अनेक विद्यार्थी म्हणतात की सर, पंतप्रधान मोदी यांना कसं माहीत पडलं की म्हणजे भारतातल्या एका जिल्ह्यात असा मास्तर आहे किंवा भारतातल्या एखाद्या छोट्या गावात अशी एक बाई आहे आणि त्या बाईने असं केलं? कारण पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्यात येत आहे. तसंच या काळात राहायचं चंद्रगुप्त मौर्य आणि अशोकाच्या काळात वेगवेगळे गुप्तहेर असायचे. गुप्तहेर ते वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फिरायचे, दिवसभर नाका ते मार्केट बघायचे, लोकांची परिस्थिती बघायचे, शेती बघायचे आणि त्या सगळ्या गोष्टी विविध पदाच्या मार्गातून चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकापर्यंत पोहोचवायचे. आणि त्यामुळे यांचं प्रशासन हे एक फुल फ्लेज ज्याला आपण म्हणतो पूर्ण विकसित प्रशासकीय व्यवस्था मानण्यात यायची. आणि त्यामुळे यांची प्रशासकीय व्यवस्था पदानुक्रमाच्या तत्वासह निरीक्षण यावर खूप भर देण्यात यायचं, निरीक्षणावर. Like today's public administration principle and especially personnel administration ranging from recruitment, qualification, salary, leave, pension of government employee, all these were mentioned in the Mauryan era of administration. आता याच्या पहिलेच आपण वाक्य काय म्हटलं की मौर्य यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं इट वॉज कम्प्लिटली सायंटिफिक. ओके, इन शॉर्ट वी कॅन से वेदर सम्राट अशोक और सम्राट चंद्रगुप्त मौर्य त्यांच्या देअर ॲडमिनिस्ट्रेशन वॉज सायंटिफिक. म्हणजे त्यांच्या दरबारात जे लोक ते सुद्धा असं नाही की हा माझा जवळचा मित्र आहे, ओके ही इज माय क्लोज फ्रेंड तर याला सेनापती बनवा, ही इज माय हा माझा नातेवाईक आहे तर याला कोषाध्यक्ष बनवा. दॅट वॉज नॉट द सो. चाणक्यांनी क्लिअर म्हटलं होतं की राजासाठी त्याची प्रजा हा परिवार आहे, त्याचा परिवार नाही. राजाने आपल्या परिवाराप्रती कधी इमोशनल होऊ नये, ज्याला आपण नेपोटिझम म्हणतो. तर नेपोटिझम त्या काळात सुद्धा नव्हता. कारण चाणक्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं द किंग शुड ऑलवेज फील दॅट द किंग शुड ऑलवेज ट्रीट हिज ऑब्जेक्ट ॲज हिज फॅमिली and the king should never get involved into nepotism. A king should not dwell by giving various important posts to his near dear ones, to his relative, to his bloodline, to his kins. कोणालाही महत्वाचे पद देऊ नये. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, आपली बायको जी आहे म्हणजे राणीच्या नातेवाईकांना किंवा राणीच्या भावाला किंवा नाही का आपल्या जवळच्या मित्रांना महत्वाचे पद देऊ नये. आणि त्यामुळे राजा हा कमजोर बनतो. कारण जवळच्या लोकांना आपण शेती पाहायला दिली तर शेतीमध्ये नुकसान झालं तरी आपण त्यासोबत भांडणं करू शकत नाही. अरे म्हणते माझा लहान भाऊ आहे, अरे माझेच काका आहे, काकांना मी उलटा कसा काय बोलू की तुम्ही शेतीकडे लक्ष दिलं नाही. किंवा एखाद्या जवळच्या मित्राला आपण गाडी दिली आणि त्याला बिझनेस चालवायला दिला पण त्याने बिझनेसमध्ये लॉस आणला तर आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकत नाही की यार तू माझ्या बिझनेसमध्ये लॉस आणला. भांडणं करू शकत नाही आपण. पण तो समजा एखादा कॉन्ट्रॅक्ट करून दूरचा व्यक्ती आणि त्याची आपण क्वालिफिकेशन बघून त्याला आपण आपले बिझनेस चालवायला दिला आणि मग काही लॉस झाला तर आपण डायरेक्ट म्हणतो की बॉस तुला भरून द्यावं लागेल, मी तुझं क्वालिफिकेशन, मी तुझा एक्सपिरियन्स आणि तुझी क्वालिटी पाहून नका तुला हे काम दिलं होतं पण तू माझ्या अपेक्षेवर उतरला नाही तर तुला भरपाई द्यावी लागेल. तर हेच चंद्रगुप्त मौर्याला चाणक्य यांचं म्हणणं होतं की राजा कसा असला पाहिजे तर राजाने प्रत्येक पद हे भरताना त्या व्यक्तीची क्वालिटी, त्या व्यक्तीची स्किल, त्या व्यक्तीचं शिक्षण, त्या व्यक्तीचा अनुभव, त्या व्यक्तीचं शौर्य, त्या व्यक्तीचा दिमाग, त्या व्यक्तीचा प्रेझेन्स ऑफ माइंड हे बघून त्याला नोकरी दिली पाहिजे. म्हणून चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे लोक होते काम करणारे ते वन ऑफ द बेस्ट मानण्यात यायचे, वन ऑफ द बेस्ट. ह्याच्याहून तुम्हाला माहीत पडेल आजच्या सार्वजनिक प्रशासनाप्रमाणेच म्हणजे आज ज्या प्रकारे आपण सार्वजनिक प्रशासन राबवतो आणि त्याची तत्वे आहे, विशेषतः कर्मचारी प्रशासन ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची भरती आज कशाद्वारे होते? UPSC MPSC द्वारे होते. तुम्ही बघा सरकारी कर्मचाऱ्यांची भरती ज्याला म्हणतो आपण रिक्रुटमेंट क्वालिफिकेशन. तर टुडे इन द प्रेझेंट डे ॲडमिनिस्ट्रेशन द रिक्रुटमेंट इज डन बाय UPSC और फॉर दॅट मॅटर MPSC. मग हे कशाच्या भरोशावर होते? एक पेपर काढण्यात येतो, त्या पेपरमधून काही लोक मेन्सला जातात, मग त्या मेन्समधून सुद्धा काही क्वचित लोक इंटरव्ह्यूला जातात आणि त्या इंटरव्ह्यूमधून सुद्धा शेवटी मोजकेच लोक त्या पोझिशनवर जातात. म्हणजे प्रत्येक पदोपदी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या तिन्ही टप्प्यामध्ये तुमचं इंटेलेक्च्युअल, तुमची पर्सनॅलिटी, तुमची आउटर पर्सनॅलिटी, तुमची इनर पर्सनॅलिटी, तुमचे थॉट, तुमचे विचार सगळ्या गोष्टी तपासण्यात येतात. आणि तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला नाही का DYSP, डेप्युटी कलेक्टर, IAS IPS बनण्याचा चान्स भेटतो, संधी भेटते. त्याच गोष्टी चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्या काळात व्हायच्या.
की सरकारी कर्मचाऱ्यांची भरतीची पात्रता, त्यांना किती पगार देण्यात यावा, त्यांना सुट्टी केव्हा देण्यात यावी, त्यांना पेन्शन किती देण्यात याव्या इत्यादींचा समावेश त्या काळात सुद्धा होता. या सर्वांचा उल्लेख मौर्य काळातल्या प्रशासनामध्ये केला जातो. विचार करा, याहून तुम्हाला माहित पडेल की मौर्य काळाचं प्रशासन किती सायंटिफिक होतं. हे वाक्य सगळ्यांनी बघा. मग या सर्वांचा उल्लेख मौर्य काळातल्या प्रशासनात होतो. म्हणजे सरकारी कर्मचारी यांची भरतीची पात्रता कशी असली पाहिजे, त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे पगार दिला पाहिजे, त्यांना रजा केव्हा द्यायची, पेन्शन केव्हा द्यायची. ज्या प्रकारे आजच्या मॉडर्न काळामध्ये लोकांना PF GF भेटतं, लोकांना ना का सुट्ट्या भेटतात आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती भेटते, या सगळ्या गोष्टी मौर्य काळामध्ये सुद्धा व्हायच्या. मौर्य काळामध्ये म्हणजेच आपल्या आपल्या ज्या क्लासची जी थीम आहे, आपल्या क्लासची थीम ही थीम काही म्हणजे काही आपलं आजचं जे प्रशासन आहे ते हे काही नवीन प्रशासन नाही आहे. आजही आपल्या भारतामध्ये जे प्रशासन राबवण्यात येत आहे याच्या मागे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि तो कुठून सुरुवात होतो, तर चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळापासून सुरुवात होतो, चाणक्याच्या अर्थशास्त्रामधून. तर चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सगळं सांगितलेलं आहे की रिक्रुटमेंट कशी केली गेली पाहिजे, हाऊ द रिक्रुटमेंट शाल बी डन ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन, हाऊ द सॅलरी शुड बी गिवन, how the pension should be given. All these things are mentioned in the Mauryan era administration, which has been described in a detailed manner in the Arthashastra. The king appointed personal secretary as well. त्या काळात जे हे होते सम्राट अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्य राजा, हे नका स्वतः अपॉइंट करायचे पर्सनल सेक्रेटरी. मला सांगा, आज मुख्यमंत्री, पंतप्रधान, आमदार, खासदार या सगळ्यांचे पर्सनल सेक्रेटरी असतात की नसतात? ओके, पंतप्रधान, मुख्यमंत्री. आज नका पंतप्रधान संपूर्ण देशाचा राजा आहे आणि मुख्यमंत्री राज्यांचा राजा आहे. राजासारखेच राजा, जरी आपण त्यांना राजा म्हणत नाही राज्यघटनेनुसार, ते आपले नौकर आहे, पण आहे तर ते राजाच. पंतप्रधान मोदी एक प्रकारे संपूर्ण भारताचे राजा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राजा आहे, महाराष्ट्र या प्रांताचे. जसं नका मग त्या काळात नका सम्राट अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्य स्वतःचे पर्सनल सेक्रेटरी ठेवायचे, तसंच द किंग अपॉइंटेड पर्सनल सेक्रेटरी ॲज वेल. In brief, the main function of the central office was the control and inspection of the provincial, regional and local government. राजा वैयक्तिक सचिवाची नियुक्ती करायचा. थोडक्यात केंद्रीय कार्यालयाचे मुख्य कार्य काय होते त्या काळात, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकच्या काळात केंद्रीय कार्यालयाचे मुख्य कार्य काय होते? प्रांतीय, प्रादेशिक आणि स्थानिक सरकारांचे नियंत्रण, तपासणी करणे. आजही काही बदललेलं आहे का? ओके, आजही काही बदललेलं आहे का? हे वाक्य बघा सगळ्या लोकांनी. इंग्लिशमध्ये इंग्लिशवाल्याने बघा, मराठीवाल्याने मराठीमध्ये बघा आणि सांगा आजही काही बदललेलं आहे का? आज आपल्या भारतामध्ये केंद्रीय कार्यालय म्हणजे कोणतं? पंतप्रधान मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आज जसं पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं कार्य आहे की भारतातलं प्रांत म्हणजे राज्य, प्रादेशिक म्हणजे जिल्हे आणि स्थानिक सरकारचं नियंत्रण आणि तपासणी करायची, तसंच त्या काळामध्ये सांगण्याचं होतं. तसंच त्या काळामध्ये नाही का जे केंद्रीय कार्यालय होतं, हे केंद्रीय कार्यालय यांचं मुख्य कार्य कोणतं होतं की त्या काळातले प्रांत, त्या काळातले प्रदेश आणि स्थानिक सरकारचे नियंत्रण आणि तपासणी करणे. तर मला सांगा, आजही या गोष्टी आपल्या भारतीय प्रशासनामध्ये स्पष्ट पाहायला भेटतात की नाही भेटत? काही बदल झालेला आहे? काही बदल झालेला आहे का? या स्लाइडवरून, या वाक्यावरून सगळ्या लोकांनी आपल्या भारतामध्ये काही बदल घडलेला आहे का? एनीवन? ओके, सेम आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू हिंदुइझम, ज्याला काही लोक सनातनी पण म्हणतात. अकॉर्डिंग टू हिंदुइझम, मनू, जो हिंदू धर्मातला पहिला पुरुष मानण्यात येतो, पहिला पुरुष. आणि असं म्हणतात की हिंदू धर्मातला प्रत्येक व्यक्ती या मनूपासून जन्माला आला. मग काही लोक याला काउंटर अटॅक पण करतात की जर प्रत्येक व्यक्ती मनूपासून जन्माला आला, मनूपासून, मग हे जात व्यवस्था कशी काय झाली? सगळे मनूचेच पोरं आहेत, ते आपल्याला काही घेणदेण नाही. आपल्याला काही लोकांनी विचारही नाही करायचं. पण अकॉर्डिंग टू हिंदुइझम, मनू ऑल्सो नोन ॲज सत्यव्रत, आहे की नाही? मनूचं दुसरं नाव सत्यव्रत पण होतं, सत्यव्रत. Manu, also known as Satyavrat, was the chief king who handled administration in a straight form of kingdom. आता इथं वाक्य काय आहे की चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्या काळातलं तर आपण बघितलं अर्थशास्त्रामधलं कशा प्रकारे आहे प्रशासन होतं, आणि ते समोर पण बघू आपण डिटेलमध्ये. पण जेव्हा स्टेट ही संकल्पना उदयास आली, आता स्टेट ही संकल्पना म्हणजे काय? पॉलिटिकल सायन्समध्ये या शब्दाचा अर्थ स्टेट म्हणजे प्रामुख्याने राज्य. त्या राज्यामध्ये ना का काही लोक राहायचे आणि त्या लोकांनी सर्व मतांनी निवडलेला एक राजा असायचा. राजा तो लोकांच्या आवडीचा असायचा, म्हणजे लोकांच्या चॉईसचा असायचा. त्याने स्वतःहून घोषित केलेलं नाही
स्वतःहून घोषणा केलेली नाही. तो असा राजा असायचा ओके, तो असा राजा असायचा ज्याने स्वतःहून नका ते म्हणजे नियुक्त करून दिलेला आहे. लोकांनी त्याला नियुक्त केलेला आहे. लोकांच्या आवडीचा, लोकांच्या चॉईसचा राजा असायचा. तसं त्याला म्हणतात स्टेट म्हणजे जिथे प्रॉपर राजा आहे, पण तो राजा लोकांद्वारे नियुक्त आहे. तर जेव्हा आपल्या भारतामध्ये अशी स्टेट संकल्पना आली म्हणजे स्टेट, तर त्या स्टेट नावाच्या संकल्पनेचा पहिला प्रमुख लोकांकडून नियुक्त केलेला राजा कोण होता? मनु. या मनुला सत्यव्रत पण म्हणायचे, सत्यव्रत. तर हा जो सत्यव्रत आहे, मनु हा राज्य स्वरूपातला पहिला प्रशासक किंवा पहिला मुख्य राजा मानण्यात येतो. मग आता मनुला लोकांनी का निवडलं? पहिला प्रश्न आहे की मनुलाच लोकांनी का निवडलं, किंवा सत्यव्रत यालाच नाही का आपला पहिला राजा म्हणून का निवडलं लोकांनी? काय कारण होतं? व्हॉट वॉज द रिझन व्हाय मनु the first or the original human being or the original person in Hinduism or Sanatana, this Manu, so called the first elected king of the state, why people elected Manu or Satyavrat to administer the state? त्यालाच का निवडण्यात आलं? त्याचं कारण this period was away from neutral justice and arbitration and therefore people were frustrated. हा जो काळ होता म्हणजे मनुच्या वेळेचा काळ किंवा मनु यायच्या पहिले मनुच्या पहिलेचा काळ, हा काळ तटस्थ न्याय आणि मध्यस्थीपासून दूर होता. त्यामुळे लोक निराश झाले होते. हा काळ तटस्थ न्याय आणि मध्यस्थीपासून दूर होता. कारण खरोखर या काळामध्ये मनुच्या काळामध्ये किंवा मनुच्या पहिले काळ कोणता होता की राजा वगैरे जे असायचे ते श्रीमंत लोकांना वेगळा न्याय द्यायचे, गरीब लोकांना वेगळा न्याय द्यायचे. गरिबांना कोडे पडायचे, गरिबांना मारहाण करण्यात यायची. स्त्री पुरुषामध्ये भांडणं झाले तर स्त्रियांना फारच म्हणजे कमकुवत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचे, किंवा लोक आपल्या मनमर्जीप्रमाणे कोणालाही मारून टाकायचे आणि कोणी त्याच्यावर आरोप पण घ्यायचे नाही. अशा प्रकारची एक व्यवस्था होती. कायदा कानून नव्हता, लोकांना अडवणारे कोणी नव्हते. लोक दिवसा ढवळ्या यायचे आणि नका लूटमार करून जायचे. स्त्रियांची आबरू आणि इज्जत धोक्यात होती. अशा प्रकारची गोष्ट होती. तर हा जो काळ होता मनुच्या याचा काळ, हा काळ तटस्थ न्याय आणि मध्यस्थीपासून दूर होता आणि त्यामुळे लोक निराश झाले होते. मग लोकांना असं वाटलं की असा एक व्यक्ती पाहिजे जो सर्वांना समान न्याय देणार, सर्वांना ना का योग्य पद्धतीने न्याय व्यवस्था तयार करून देणार, सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेणार. देअरफॉर द पीपल अपॉइंटेड मनु ॲज अ किंग अँड पेड सर्व्हिसेस फीज ॲज अ टॅक्सेस फॉर लुकिंग आफ्टर देम and ensuring mutual benefit and justice to everyone in society owing to his wisdom and philosophical attitude. लोकांनी मनुला राजा म्हणून नियुक्त केलं का? आताच आपण बघितलं की परिस्थिती कशी होती. म्हणजे मनु यायच्या पहिले लोकांना न्याय भेटायचा नाही, लोकांचे भांडणं निपटवण्यासाठी कोणी मध्यस्थी पण नव्हता आणि त्यामुळे लोक निराश झाले होते. या नैराश्यापासून दूर होण्यासाठी लोकांनी मनुला राजा म्हणून नियुक्त केले आणि त्याची काळजी घेण्यासाठी आणि समाजातल्या प्रत्येकाला परस्पर लाभ आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी सेवा शुल्क कर म्हणून देण्यास सुरू झाले. म्हणजे आपल्या भारतामध्ये लोकांना न्याय मिळवण्यासाठी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारचं सेवा शुल्क भरायच्या. त्यावेळेस पैसा तर नव्हता, पण त्यावेळेस नका आपण म्हणू की चांदीचे नाणे असतील, सोन्याचे नाणे असतील, तांब्याचे नाणे असतील किंवा इतर काही गोष्टी या गोष्टी देण्यात यायच्या लोकांकडून. कशासाठी? की हे ना ते लोक म्हणायचे की हे राजा हा आमचा कर आहे, हा आमचा कर तू घे आणि या करातून जो संपत्ती जमा झालेली आहे त्या संपत्तीतून तू आपल्या राज्याचं प्रशासन चालव. लोकांना आरोग्य व्यवस्था दे, लोकांची रक्षा कर, लोकांना जिथे न्याय पाहिजे तिथे न्याय दे. लोकांच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी तू मध्यस्थी लोकांची नियुक्ती कर आणि त्यासाठी आम्ही तुला पैसे देतो. तर त्या काळात लोकांनी मनुला राजा म्हणून नियुक्त केलं आणि या सगळ्या गोष्टी समाजातल्या प्रत्येकाला परस्पर लाभ आणि न्याय सुनिश्चित करण्यासाठी सेवा शुल्क कर म्हणून देण्यात आले. त्याचा ज्ञान आणि तात्विक वृत्तीमुळे आणि तो राजा दैवी होता आणि त्याला देवाचे वंशज मानले जात होते. आता इथं आपल्या भारतीय लोकांनी थोडंसं नाही का म्हणजे शेण खाण्याचा प्रयत्न केला. स्पष्ट भाषेत सांगायचं तर द किंग वॉज डिवाइन अँड रिगार्डेड ॲज द डिसेंडंट फ्रॉम गॉड. आता सगळ्यांना माहित आहे आजपर्यंत आपल्या भारतामध्ये जेवढेही राजे होऊन गेले, भारतामध्येच काय जगात जेवढेही राजे होऊन गेले, कोणताच राजा ईश्वराची पैदाइश नाही किंवा कोणताच राजा ईश्वराचा वंशज नाही. लोकांनी ईश्वरच बघितला नाही ना. आजपासून आपण 1000 वर्षापूर्वी जरी बघितलं तरी आपल्याला वैदिक काळामध्ये
कोणी असं म्हटलं नाही की आम्ही साक्षात ईश्वराला बघितलं, आहे की नाही. ऋग्वेदामध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख आहे, ऋग्वेदामध्ये विष्णूचा उल्लेख आहे, उत्तर वैदिक काळामध्ये, अथर्व वेदामध्ये. पण असं कुठेही लिहून नाही आहे की श्रीकृष्ण अवतरले, विष्णू अवतरले, महादेव अवतरले आणि त्यांनी ना का हातातून काहीतरी रोशनी काढली, असं कोणत्याच वेदामध्ये नाही, कोणत्याच पुराणात नाही आणि कोणत्याच पुस्तकात नाही. म्हणजे त्या काळात सुद्धा जे लोक होते त्या लोकांसाठी ही एक चमत्कारी जी शक्ती होती ती अचंबित होती, अचंबित. त्यांनी सुद्धा ती बघितली नाही. मग जेव्हा देवाला कोणी बघितलंच नाही, जेव्हा देव कधी या पृथ्वीवर अवतरलेच नाही, देव नेमके कसे आहे हे कोणाला माहीत पण नाही. आज ज्या देवांच्या मूर्त्या वगैरे आहे त्या मूर्त्यांचं ना का प्राचीन काळातल्या मूर्त्यांसोबत फार जास्त मॅचअप होतं. पण पॉईंट हा आहे की लोकांनी मनूच्या बाबतीत चुकी कुठे केली, चुकी या मनूला लोकांनी डिवाईन समजलं, डिवाईन की तो दैवी आहे आणि तो साक्षात ईश्वराचा एक अवतार आहे. इथे आपल्या भारतीय लोकांनी चुकी केली. पण ठीक आहे, मग इथून ना कधी सुरुवातच झाली की सगळे राजे आणि महाराजा स्वतःला म्हणायचे की आम्ही ईश्वराजी, आम्ही साक्षात नका ईश्वराची नका, आम्ही नका हे आहो, ईश्वराची औलाद आहो आणि ईश्वरानेच आम्हाला धर्तीवर तुमच्यावर राज्य करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि याचाच नका त्यांनी फायदा घेणं चालू केलं त्यांनी. तर अशा याच्यामध्ये इन रामायणा अँड महाभारता, इवन दो किंग वॉज अ चीफ ऑथॉरिटी, बट इन मेनी इन्स्टन्सेस द रिअल पॉवर वॉज वेस्टेड विथ द पुरोहित. हे वाक्य बघा. रामायण आणि महाभारतामध्ये जो राजा होता, तो राजा प्रमुख अधिकारी होता. परंतु अशा अनेक नका प्रकरणामध्ये खरी सत्ता जी होती ती पुरोहितांच्या हाती. म्हणजे त्या दरबारात बसलेला पुजारी किंवा एखादा राजगुरू किंवा एखादा ब्राह्मण आहे की नाही. आणि दुसरा म्हणजे सेनापती. अशा दोन लोकांच्या हाती सत्ता होती. ते बघा इथं जे जुनं रामायण त्या रामायणामधले नका रोल करणारे आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे मथुऱ्यावरून, वृंदावन किंवा मथुऱ्यावरून नका हे व्यक्तिमत्व अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका केली होती. आणि तुम्ही बघू शकता इथे नका हे बसलेले आहे. तर तुम्ही स्वतः बघा, राजा उभा आहे. सगळे नका बाकीचे लोक उभे झाले, सगळे सेनापती वगैरे सगळे उभे झाले. पण जे राजगुरू ते अजूनही बसून आहे याच्यावर. राजगुरू अजूनही नका एकदम बसून आहे. सांगण्याचा अर्थ राजगुरू अजूनही नका एकदम नका चांगल्या याच्यात बसून आहे सांगण्याचा. सो याच्यामध्ये सगळ्या लोकांनी बघा, यामध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये करेक्ट याच्यामध्ये हे बघा तुम्ही, स्वतः म्हणजे जो राजा आहे तो राजा उभा आहे, त्याला बघून मागचे सेनापती म्हणजे जे आहे सैनिक ते उभे राहिले. मोठमोठ्या पदावरचे नका सगळे लोक उभे राहिले, मोठमोठ्या पदावरचे सगळे. तरी पण जे राजगुरू ते बसलेलेच आहे चेअर याच्यावर, आपल्या पोझिशनवर हात वगैरे घेऊन बसलेले आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की राजा जरी प्रभावी होता, राजा जरी प्रमुख अधिकारी होता, पण अनेक प्रकरणामध्ये हे जे राजपुरोहित आहे की नाही, म्हणजे त्या दरबारातले राजगुरू किंवा त्या याच्यातले नका ते म्हणजे त्यांच्याकडे जे म्हणतात पुरोहित किंवा ब्राह्मण समाजातले, ते त्यांच्या हाती सर्वात मोठी पॉवर होती, मोठी पॉवर. या चित्रावरून तुम्हाला क्लिअर होईल. मग यामध्ये सांगितल्याप्रमाणे रामायण आणि महाभारतामध्ये जरी राजा हा प्रमुख अधिकारी होता, पण बऱ्याच प्रकरणामध्ये खरी सत्ता क्षत्रिय म्हणजे राजा, योद्धा कुळ या राजापेक्षा पुरोहित, एकतर पुजारी किंवा गुरु किंवा ब्राह्मण आणि सेनापती यांच्याकडे होती. अशा प्रकारची नका म्हणजे ही व्यवस्था. आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक पंतप्रधानांवर अशी टीका करण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या. आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक पंतप्रधानांवर अशा प्रकारची टीका करण्यात आलेली आहे. ही टीका कशी करण्यात आलेली आहे की आपल्या भारतात असे काही पंतप्रधान होऊन गेले की जे पंतप्रधान लहान लहान गोष्टीसाठी म्हणजे स्वतःच्या राजगुरूंना किंवा एखाद्या म्हणजे हात बघणारा ज्योतिषी असते त्यांना विचारायचे. म्हणजे इनफॅक्ट आता एका पंतप्रधानाचं नाव घेत नाही मी, तुम्ही स्वतः सर्च करा. त्या पंतप्रधानाच्या काळात भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. एक पंतप्रधान होऊन गेले, त्यांच्या काळात भारत पाकिस्तान युद्ध झालं. तेव्हा त्यांनी युद्ध किती वाजता सुरू करायचं आणि किती तारखेला सुरू करायचं यासाठी सुद्धा ज्योतिषीचा सल्ला घेतला होता असं म्हणतात. जसं आपण आता गुगलवर सर्च करून बघू आपण. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये गुगलवर सर्च करू, एक सहज इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून, विच PM of India took advice from astrologer
ड्युरिंग इंडो पाक वॉर, आहे की नाही? असं आपण सर्च करतो, बघू का आपल्याला भेटतं का आपल्याला याच्यामध्ये माहिती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI कडून कोणती माहिती वगैरे भेटते का, आहे की नाही? तर याच्यामध्ये याच्यामध्ये बघा, आहे की नाही? तर यात दोन ना का 2-3 नाव आहे. सर्वात पहिले इंदिरा गांधी यांचं नाव आलेलं आहे याच्यामध्ये, इंदिरा गांधी यांचं नाव याच्यात. इट हॅज बीन रिपोर्टेड दॅट फॉर्मर प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी वॉज ॲडवाइज बाय अन ॲस्ट्रॉलॉजर ड्युरिंग 1971 इंडो पाक वॉर. ओके, अशी न्यूज आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिलेली आहे आपल्याला, की 1971 मध्ये प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी रिपोर्टेडली सॉट ॲडवाइस फ्रॉम ॲस्ट्रॉलॉजर. An article in India Today mentioned that Gandhi privately confided to her biographer Pupul Jaikar that she had premonition and some intimation of supernatural power through war and even previous to it. आहे की नाही हे याच्यामध्ये. त्यानंतर नाही का some sources also point out to astrologer KN Rao who studied Gandhi's horoscope during the emergency period of 1976. आहे की नाही? तर आणि त्यानं म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या म्हणे याच्यामध्ये. त्यानंतर ना का पंडित सूर्यनारायण व्यास ॲडवाइस लॉर्ड माउंटबेटन अगेन्स्ट डिक्लेअरिंग इंडियन इंडिपेंडन्स. लॉर्ड माउंटबेटन जो होता, या लॉर्ड माउंटबेटनने सुद्धा भारतामध्ये एका पंडिताकडून, म्हणजे सूर्यनारायण व्यास या पंडिताकडून नका हे भविष्य जाणून घेतलं की भारताला द्यायचं की नाही द्यायचं म्हणून. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी यांचं सुद्धा नाव येतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव येतं, की ज्यांनी इंडिया पाकिस्तान तर हे इंडिया पाकिस्तानच्या युद्धाच्या दरम्यान का त्यांनी पाकिस्तान ISI अँड देअर स्ट्रेन रिलेशनशिप विथ द इंडियन ॲस्ट्रॉलॉजर यामध्ये ती गोष्ट आहे. तर भारत पाकिस्तानच्या याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी 1999च्या कारगिल युद्धामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहे की स्वतः एक राजा आहे, राजाजवळ का सेनापती आहे, राजाजवळ परराष्ट्र मंत्री आहे, राजाजवळ वित्तमंत्री आहे, तरी पण कधी कधी असे जे पुरोहित आहे किंवा महाराज आहे हे राजापेक्षाही पॉवरफुल ठरायचे, पॉवरफुल. अशा प्रकारे सुद्धा प्रशासन भारतामध्ये राबवण्यात आलं असं सांगण्यात येतं. अदर फिगर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वेअर ट्रेझरर, टुडेज फायनान्स मिनिस्टर, स्टीवर्ड अँड स्पाइस अँड मेसेंजर, रॉ आणि IB, चॅरिटियर, सुप्रिटेंडंट ऑफ डायसेस. दिस इज ऑल्सो मेन्शन इन मनुस्मृती अँड शुक्रनीती. म्हणजे रामायण महाभारतातल्या काळातले प्रशासनामध्ये इतर व्यक्तींमध्ये कोषाध्यक्ष पण होते. कोष म्हणजे पैसा, कोषाध्यक्ष म्हणजे आजचा अर्थमंत्री. कारभारी हेर आणि संदेशवाहक, म्हणजे एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये गुप्त संदेश वाहून नेणारे, हेरगिरी करणारे म्हणजे गुप्तचर. जसं आज आपल्या भारतामध्ये रॉ आणि IB, अशा ज्या गोष्टी आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये या आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात आजच्या काळामध्ये. मग आता कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र हे वन ऑफ द बेस्ट नीट डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ हाऊ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन वॉज अ फुल फ्लेज ॲडमिनिस्ट्रेशन और व्हाय the Mauryan administration was a full-fledged administrative system in India. हे अर्थशास्त्रामधून माहीत पडतं. तर बघा, अर्थशास्त्रामध्ये सर्वात पहिले अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य बघा. कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे इट वॉज कॅरेक्टराइज बाय वर्थ, म्हणजे सायन्स ऑफ इकॉनॉमिक्स, ॲज वेल एज दंडनीती, स्टेट क्राफ्ट मॅनेजमेंट ऑफ द स्टेट. तर हे दंडनीती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, दंडनीती आहे की नाही. वरतापेक्षाही दंडनीती सर्वात महत्त्वाचं आहे. दंडनीती म्हणजे काय, तुम्ही एका राजाने आपलं राज्य कसं चालवलं पाहिजे. हाऊ द किंग मॅनेजेस हिज अफेअर मीन्स स्टेट अफेअर्स. तुम्ही जर न्यूजपेपर वाचण्याची सवय असेल, तुम्हाला न्यूजपेपर वाचण्याची जर सवय असेल तर स्टेट क्राफ्ट हा शब्द नेहमी येतो. हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये हा शब्द नेहमी पाहायला भेटतो, स्टेट क्राफ्ट. स्टेट क्राफ्ट म्हणजे काय, राज्याची व्यवस्थापन करणारा त्या व्यक्तीमध्ये ते गुण आहे की नाही राज्य व्यवस्थापन. कारण काय, अनेक वेळा अनेक देश बर्बाद झाले कारण वानराच्या हाती कोलीत दिलं असं होऊन जातं. अनेक वेळा जगातले अनेक देश बर्बाद झाले कारण काय, लोकांनी भावनात्मक होऊन एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं आणि त्या व्यक्तीला म्हणजे स्टेट क्राफ्ट नावाची वस्तूच नाही, त्याच्यामध्ये लिडरशिपचे गुण नाही, स्किल नाही, तो इगोइस्टिक आहे. अशा वेळेस तो पूर्ण देश बर्बाद करून टाकतो. आणि असं जगातल्या अनेक देशांसोबत घडलेलं आहे की लोकांनी चुकीचा व्यक्ती निवडला आणि त्या चुकीचा व्यक्ती निवडल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःची आयेशपाणी केली. दॅट पर्टिक्युलर पर्सन, वेदर द प्रेसिडेंट or the prime minister of that country, he or she was not having the state craftsmanship. He or she was not having the state craftsmanship, or they do not know how to manage the state. त्यांना राज्य कसं चालवायचं हे सुद्धा माहित नव्हतं. म्हणून त्या लोकांनी जीवन बर्बाद केलं. पण कौटिल्याचं अर्थशास्त्रामध्ये नंबर 1 कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये वर्त म्हणजे आपल्या राज्याची अर्थव्यवस्था कशी राबवायची,
सेकंड नंबर ओके, सेकंड नंबर आपल्या राज्याचं दंड ओके, दंडनीती म्हणजे आपल्या राज्याचं ओके, आपल्या राज्याची व्यवस्था, राज्याचं प्रशासन कसं चालवायचं, या दोन गोष्टीचं कॉम्बिनेशन होतं अर्थशास्त्र. द इसेन्स ऑफ कौटिल्याज अर्थशास्त्र इज हाऊ अ गुड इफिशियंट किंग शुड बी. म्हणजे मगापासून तुम्हाला सांगतो मी की कौटिल्याचं अर्थशास्त्र हे पहिलं प्रमाण मानण्यात येतं. पहिलं प्रमाण म्हणजे पुराण किंवा वेद किंवा रामायण किंवा महाभारत यांना मायथॉलॉजी मानण्यात येते. मायथॉलॉजी यातल्या अनेक गोष्टी काल्पनिक मानण्यात येतात किंवा यांना तेवढं सायंटिफिक मानण्यात येत नाही. रामायण महाभारत यांच्यामध्ये काही काही गोष्टी अतिशयोक्ती वाटतात. अतिशयोक्ती रामायण आणि महाभारतामध्ये काही काही गोष्टी अतिशयोक्ती मानण्यात येतात. अतिशयोक्ती. आणि खैर पुराण वगैरे ते सगळ्यांना माहित आहे. पुराणामध्ये वगैरे देवी देवतांना असं सांगितलेलं आहे, त्या सुद्धा अतिशयोक्ती मानण्यात येतात. परंतु कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे विष्णुगुप्तचं, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं एक राजा कसा असला पाहिजे, एक प्रभावी राजा कसा असला पाहिजे, एक चांगला राजा कसा असला पाहिजे, हाऊ अ गुड अँड इफिशियंट अ किंग शुड बी अँड हाऊ हिज वर्थ अँड दंडनीती शाल बी बॅलन्स. त्याचं इकॉनॉमिक्स आणि त्याचं राज्य प्रशासन याला त्यांनी बॅलन्स कसं केलं पाहिजे. दॅट इज ओके, दॅट इज द इसेन्स ऑफ कौटिल्याज अर्थशास्त्र. द फंक्शन ऑफ द किंग, लॉ अँड जस्टिस डिलिव्हरी सिस्टम, revenue generation capabilities through decentralized functionaries and protection of the state with the help of spies and messenger. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी आहे ज्या आजही आपल्याला पाहायला भेटते. जसं बघा, एक चांगला आणि कार्यक्षम राजा कसा असावा, तर चांगला आणि कार्यक्षम राजा कसा असतो, त्याने त्याची कार्य इमानदारीने केली पाहिजे, त्याने देशामध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था टिकून ठेवली पाहिजे, त्याने विकेंद्रित अधिकाऱ्याद्वारे महसूल निर्मिती भरपूर केली पाहिजे आणि त्यांनी हेर आणि दूतांच्या सहाय्याने राज्यांचं संरक्षण केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये हे राजाचे जे गुण सांगितलेले आहे, हेच गुण आजही आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानामध्ये किंवा इतर कोणत्याही देशाच्या राष्ट्रपतीमध्ये किंवा पंतप्रधानामध्ये पाहायचा प्रयत्न करतो. इजंट इट ओके, वेदर इट इज प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी और ओके वेदर इन द फॉर्मर प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू और इंदिरा गांधी और मनमोहन सिंग, जे काही असेल, आपण प्रत्येक पंतप्रधानाच्या पर्सनॅलिटीमध्ये आपण काय पाहायचा प्रयत्न करतो, त्याला देश चालवता येतो का, तो देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन ठेवलेली आहे का, त्याने देशाची अर्थव्यवस्था बरोबर मेंटेन ठेवली आहे का, वर्थ, आणि त्याने देशाचं संरक्षण बरोबर मेंटेन केलेलं आहे की नाही. याच गोष्टी आपण पंतप्रधानामध्ये बघतो ना, याच गोष्टी आपण मुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा बघतो. म्हणजे जो मोठमोठ्या पदावर आहे, जो व्यक्ती मोठमोठ्या पदावर आहे, त्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे की नाही. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मेन्शन आहे की कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा सार म्हणजे एक चांगला राजा कसा असला पाहिजे. चांगला राजा कसा असला पाहिजे, त्याचं कायदे, त्याचे कार्य, त्याची न्यायव्यवस्था, विकेंद्रीकरणाद्वारे महसूल निर्मिती, हेर आणि दूत यांच्या मदतीने या सगळ्या गोष्टी बघायच्या. तर या सगळ्या गोष्टी आजही आपण आपल्या पंतप्रधानामध्ये किंवा आपल्या राजकीय लोकांमध्ये बघतो. म्हणून कौटिल्याचं अर्थशास्त्र वन ऑफ द बेस्ट बुक मानण्यात येतं. द मोस्ट नोटिसेबल आस्पेक्ट ऑफ अर्थशास्त्र इज इट्स एम्फसिस ऑन द पब्लिक वेलफेअर. आहे की नाही. जे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये जनतेचं कल्याण सांगितलेलं, जनतेचं कल्याण. आज ओके, कौटिल्याचे जे मागचे पॉईंट आहे ते बघतो की नाही बघत. यस नो रे काही. ओके, यस नो. तुमची लेखा तुमचं ओके पेपर 1 झाला तरी तुमची बिमारी काही दूर झाली नाही अजून. ओके, तुमची बिमारी दूर झाली नाही. तुमच्या तोंडून यस किंवा नो वधवून घेणे हे सर्वात मोठी एक चमत्कार आहे. यासाठी म्हणजे पहिल्या सेशनमध्ये सुद्धा आपले 80-90 सेशन झाले होते, त्यामध्ये सुद्धा अनेक वेळा तुम्हाला बोलणं सांगितलं, तरी पण आजही तुमच्या तोंडून यस किंवा नो निघतच नाही. आहे की नाही. दिवाळी झाली, दिवाळीनंतर तुमचा थोडा बेशरमपणा गेला असेल अशी अपेक्षा करतो. आत्ता प्रणवनं सांगितलं यस म्हणून. आहे की नाही. तर विद्यार्थ्यांनो जेव्हा मी प्रश्न विचारतो यस किंवा नो, पटकन टाईप करून द्यायचं, पटकन. आता काही लोक याच्यातून नोट्स तयार करत असाल चालू क्लासमध्ये, आहे की नाही, तर ते मूर्खपणा. ऑलरेडी पबॅडसाठी खूप चांगले पुस्तक आहे मार्केटमध्ये आणि आपले PDF सफिशियंट आहे, पण त्यातही काही लोक नोट्स काढत असाल म्हणून यस किंवा नो टाईप करता येत नसाल, तो निव्वळ शुद्ध मूर्खपणा आहे, तो लक्षात घ्या एव्हरीवन. तर मी जेव्हा यस किंवा नो मध्ये प्रश्न विचारतो, माझ्या प्रत्येक बोलण्याकडे लक्षात ठेवायचं, इंग्रजी आणि मराठीमध्ये हो किंवा नाही. मी म्हटलं पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यामध्ये आपण हे गुण बघतो का म्हणजे मी प्रश्न विचारला तर हो आपण बघतो असं लिहून टाकायचं, हो एवढं टाईप करायचं. तर ओके, अर्थशास्त्र जे आहे कौटिल्याचं, याचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता. इट लेड अ ग्रेट एम्फासिस ऑन द पब्लिक वेलफेअर. ओके, अर्थशास्त्राचा सर्वात लक्षणीय पैलू म्हणजे एका निरंकुश कृषीप्रधान राज्यातही सार्वजनिक कल्याणावर भर देण्यात येतो. आणि आजही आपल्या गव्हर्नमेंटकडून आपण कशाची अपेक्षा करतो. पब्लिक वेलफेअर. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, अटल पेन्शन योजना,
जननी सुरक्षा योजना, जेवढ्याही योजना आहे गव्हर्नमेंटच्या, जेवढ्याही योजना आहे, जेवढ्या तुम्हाला आठवतात, गव्हर्नमेंटच्या प्रत्येक योजना म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे? पब्लिक वेलफेअर. देशातली लोक, देशातली जेवढी पब्लिक आहे त्यांचं कल्याण करायचं, सामाजिक कल्याण. इनफॅक्ट हे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये सांगितलेलं आहे की भारताचं राज्य कसं आहे? भारताचं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे. भारताचं राज्य हे कसं आहे? तर भारताचं राज्य हे कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्य, भारताचं राज्य कल्याणकारी राज्य आहे. द मोस्ट नोटिसेबल aspect of the अर्थशास्त्र is its emphasis on the public welfare. That is okay. That is where its timeliness lies. It is composed in the form of brief statement called sutras and is compiled in 15 books. अर्थशास्त्र ओके. अर्थशास्त्राचं पुस्तक किती महत्वाचं आहे बघा. अर्थशास्त्राचं पुस्तक एकूण 15 पुस्तकामध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. हा पॉईंट ओके. कौटिल्याचं ओके. कौटिल्याचं अर्थशास्त्र एकूण 15 पुस्तकामध्ये संकलित केलेलं आहे की एका राजाने आपलं जनतेचं कल्याण वगैरे, जनतेचं कल्याण करण्यासाठी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, त्याने देशातली कायदा व्यवस्था कशी ठेवली पाहिजे, त्याने कोणत्या प्रकारे कोणत्या पद्धतीने त्याने आपलं देश चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यामध्ये ओके, अकॉर्डिंग टू कौटिल्य और चाणक्य और विष्णुगुप्त, अ स्टेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन फॉर पीपल वेलफेअर अँड ॲडव्हान्समेंट. कौटिल्य किंवा चाणक्य यांच्या मते राज्य हे लोककल्याण आणि प्रगतीसाठी सर्वात महत्वाचे संस्थान आहे. याचं एक्झाम्पल ओके. याचं एक्झाम्पल तुम्ही बघा, अमेरिका ओके. आज लोक अमेरिकेमध्ये जायला एवढं मरमर का करतात? किंवा अमेरिकेचे लोक स्वतःला एवढे धन्य का मानतात? आज अमेरिका जगावर राज्य करतो आणि अमेरिकेतले सर्व लोक म्हणजे स्वतःला धन्य मानतात. किंवा भारतातली सर्वात मोठी जनता आजही सर्वात जास्त कुठे जायचा प्रयत्न करते? अमेरिका. कारण अमेरिकेचं जे राज्य आहे, अमेरिका ॲज अ स्टेट ओके. अमेरिका ॲज अ स्टेट किंवा अमेरिका ॲज अ कंट्री यांनी काय करून दाखवलेलं आहे? लोकांचं कल्याण करून दाखवलेलं आहे आणि लोकांचं ॲडव्हान्समेंट म्हणजे लोकांची प्रगती करून दाखवलेली आहे. त्यामुळे ओके म्हणजे जगातल्या कोणत्याही देशामध्ये सर्वात महत्वाचं काय असतं? तो देश किंवा ते राज्य कशा प्रकारचं आहे? ते लोकशाही आहे की ते धर्मवेडा आहे? जसं पाकिस्तान धर्मवेडा राज्य आहे. इस्रायल धर्मवेडा पण आहे आणि डेव्हलप पण आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे, जगातली सर्वात वेगवान जाणारी अर्थव्यवस्था आहे. सांगण्याचा अर्थ देशातल्या लोकांची प्रगती त्या देशातल्या राज्य व्यवस्थेवर डिपेंड असते. ओके. देशातल्या लोकांची प्रगती कशावर डिपेंड असते? कशावर आधारलेली असते? तो देश कोणत्या प्रकारचा आहे? हाऊ दॅट स्टेट इज. म्हणून नका कौटिल्याने म्हटलेलं, अ स्टेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन फॉर पीपल वेलफेअर अँड ॲडव्हान्समेंट. अकॉर्डिंग टू हिम द स्टेट कंप्राइजेस ऑफ 8 एलिमेंट. कौटिल्याच्या मते राज्य म्हणजे आजच्या काळामध्ये देश म्हणा. राज्य म्हणजे आजच्या काळामध्ये देश किंवा राष्ट्र. ओके. देश किंवा राष्ट्र. कौटिल्याच्या म्हणण्याप्रमाणे, चाणक्याच्या म्हणण्याप्रमाणे देश किंवा राष्ट्र हे जे आहे लोकांच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी सर्वात महत्वाचे संस्थान आहे. कारण त्या देशाकडून आणि राष्ट्रांकडून राबवण्यात येणाऱ्या योजना त्याच्यामधून लोकांचं कल्याण होतं आणि जेवढी जास्त लोकांची कल्याण होते तेवढी त्या देशाची प्रगती होते. फ्रान्स, अमेरिका, चायना ओके हे नका सर्वात महत्वाचे देश आहे किंवा राष्ट्र आहे किंवा राज्य आहे. कौटिल्याच्या मते राज्यामध्ये 8 घटक असतात. 8 घटक. कोणता? राजाला मदत कोण करतात? त्याचं मंत्री. राजा आणि मंत्री मिळून काय चालवतात? देश. ओके. बघा हे 8ही घटक म्हणजे कौटिल्यानं फक्त असे लिहायचे म्हणून लिहिले नाही. ओके. कौटिल्याला समजा आठवलं की पहिले राजा मग मंत्री असं नाही. या 8ही घटकांमध्ये एक संबंध आहे. तुम्ही बघा कौटिल्याने या 8ही घटकांना कसं विचारपूर्वक केलेलं आहे. राजाला मदत करणारे मंत्री, राजा आणि मंत्री मिळून चालवतात देश. देशासाठी नका किल्ला म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा. ओके. किल्ला म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा. या किल्ल्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? राजाची पण आहे, त्या मंत्र्याची पण आहे. आणि ह्या राजा आणि मंत्र्याचा देश तेव्हा सुरक्षित राहील जर त्या देशाचा किल्ला म्हणजे त्यांची नका राष्ट्रीय सुरक्षा बाउंड्री सुरक्षित राहील. तर या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी काय पाहिजे? खजिना. ओके. या सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी काय पाहिजे? खजिना. खजिनेवर लक्ष ठेवणारी कोण असते? सेना. ओके. खजिन्यावर लक्ष ठेवणारी असते सेना. आणि तुम्हाला तुमच्या देशामध्ये 2 प्रकारचे लोक भेटतात. एक तर मित्र आणि दुसरे म्हणजे शत्रू. ओके. मित्र आणि शत्रू. आणि मला सांगा हे 8ही घटक युनिव्हर्सल आहे किंवा नाही? हे 8ही घटक युनिव्हर्सल आहे किंवा नाही? वेदर दिस 8 एलिमेंट as told by Chanakya, that is king. A king is assisted by the minister or council of minister. They together run the country. The fort means national security, like the national boundary. And for it is required a treasury. Treasury is looked by the army. And obviously, you will always find either friend or enemy
ओके वेन यू ॲडमिनिस्टर ओके वेन यू ॲडमिनिस्टर द कंट्री. याच्यामध्ये ओके याच्यामध्ये म्हणजेच राज्याचे ओके राज्याचे प्रमुख कार्य कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे, चुकीच्या कृत्यांना शिक्षा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे आहे. सेम टू सेम गोष्टी आजही आपण बघतो. आपण कोणत्याही पक्षाला का निवडून देतो रे? ओके आपण कोणत्याही पक्षाला का निवडून देतो? आज भारतातल्या मॅक्झिमम लोकांनी बीजेपीला निवडून दिलं. कारण काय? त्या बीजेपीकडून त्यांना नका हे आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हे लोक आपलं कल्याण करतील. ओके हे लोक आपलं कल्याण करतील. नंबर 2, लोकांना असं वाटते की मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या लोकांचं रक्षण होईल. आणि मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नमेंटमुळे आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था हा मेंटेन आहे. म्हणजे सर्व स्त्रिया सुरक्षित आहे, सर्व बालक सुरक्षित आहे, सर्व लोकांचे पैसे सुरक्षित आहे. त्यांना असं वाटतं म्हणून त्यांनी ते निवडून दिलेलं आहे. तर आपण आजही आजही आपल्या देशामध्ये हे 8च घटक आहे. राजा म्हणजे पंतप्रधान, मंत्री म्हणजे मंत्रिमंडळ, देश म्हणजे आपला भारत देश, किल्ला म्हणजे आपला बाँड्री, इंडिया चायना बाँड्री, इंडिया पाकिस्तान बाँड्री, इंडिया नेपाळ बाँड्री, आपला भारताचा खजिना म्हणजे आपल्या भारताला येणारा महसूल, आणि त्यातून आपली इंडियन आर्मी आपलं रक्षण करणारी. आणि आपल्या भारताचे काही मित्र आहे ओके आपल्या भारताचे काही मित्र आहे अमेरिकेसारखे, तर काही शत्रू आहे पाकिस्तानसारखे आणि चीनसारखे. या 8 गोष्टी युनिव्हर्सल या सगळ्या गोष्टी कौटिल्यानं आपल्या अर्थशास्त्रामध्ये लिहून ठेवल्या होत्या. अशा प्रकारची बाब आहे. अशा प्रकारची बाब सांगण्याचा अर्थ एक मिनिट होल्ड ऑन. सांगण्याचा अर्थ याच्यामध्ये म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्र एवढं परफेक्ट पुस्तक का मानण्यात येतं? कारण हे तुमच्या डोळ्यात दिसत आहे. कौटिल्यानं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आजही रिलिव्हंट आहे. आजही ॲज इट इज आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. सांगण्याचा अर्थ ओके. देन यामध्ये देन याच्यात दुसरी दुसरी बाब आहे याच्यामध्ये सांगण्याचा अर्थ की द मौर्यन एम्पायर वॉज स्ट्रक्चर्ड इन अ वे the Mauryan Empire was structured in a way a home province capital territory, today's national capital, or administrative unit under direct control of the central government, and 4 to 5 outlying provinces. कौटिल्यानं प्रशासन कसं राबवायचं हे सुद्धा सांगितलेलं. कौटिल्यानं प्रशासन कसं राबवायचं याच्यामध्ये. तर सांगण्याचा अर्थ कौटिल्यानं प्रशासन राबवण्यासाठी ज्या बाबी सांगितल्या होत्या. तर प्रशासन हे देशाचं प्रशासन कसं राबवलं पाहिजे कौटिल्याच्या म्हणण्याप्रमाणे देशाचं प्रशासन हे कसं राबवलं पाहिजे देशाचं प्रशासन. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं कौटिल्यानं की म्हणे मौर्य साम्राज्याची रचना कशी होती. एक होम प्रांत होतो म्हणजे जे जो राजधानी मानण्यात येतात. राजधानी जशी आज आपल्याला दिल्ली राजधानी आहे दिल्ली, तशी मौर्य काळामध्ये एक राजधानी असायची राजधानी. आणि त्या राजधानीवर डायरेक्ट स्वतः राजा आपल्या मंत्रिमंडळाच्या सहाय्याने प्रत्यक्ष नियंत्रण बघायचं असं त्यांचं म्हणणं होतं. प्रत्यक्ष नियंत्रण बघायचं. आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या थेट नियंत्रणाखाली प्रशासकीय एकक आणि 4 ते 5 बाह्य प्रांत म्हणजे आजची राज्य असायची. आणि प्रत्येक राज्यपाल किंवा व्हॉइसरॉय केंद्र सरकारला जबाबदार होता. म्हणजे मौर्य काळामध्ये सुद्धा तीच गोष्ट होती. तीच बाब होती. मौर्य साम्राज्यामध्ये तीच बाब होती की एक मौर्य म्हणजे स्वतः चंद्रगुप्त मौर्य राजा, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याच्यानुसार त्यांचं जे मगध आहे तर प्रॉपर जे मगध शहर आहे
त्या मगध शहरामध्ये त्यांचा नका ते बंगला इंगला, त्यांचा नका तो एवढा मोठा त्यांचा राजवाडा, आणि तिथे नका ते सगळ्यावर लक्ष ठेवायचे. पण या व्यतिरिक्त त्यांचं राज्य जिथे जिथे पसरलेले आहे असे 4-5 मोठमोठे नका राज्य होते, राज्य, आणि तिथे त्यांनी सेनापती वगैरे ठेवले होते, सेनापती. जसं आज पंतप्रधान मोदी आहे दिल्ली वगैरे, दिल्लीला नका ते संसदेमध्ये किंवा लोक कल्याण मार्गामध्ये राहतात, आणि त्यांच्या 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 थ्रू नका बाकीचे मुख्यमंत्री, आणि ते मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांवर, ओके, बाकी सगळे मुख्यमंत्री राज्यांवर असतात, राज्यांवर, आहे की नाही. अशा प्रकारच्या ना काही बाबी असतात, लक्षात घ्या एव्हरीवन. त्यानंतर नाही का एव्हरीवन अशा प्रकारे आपण नका म्हणजे जर बघितलं तर ह्या म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सगळ्या बाबी ॲज इट इज पाहायला भेटतात. ओके, तर मौर्य कॅपिटल पाटलीपुत्र, हा मौर्य कॅपिटल पाटलीपुत्र, तर त्याला पटना म्हणतो आज, पटना. तिथे पाटलीपुत्रामध्ये त्यांचं नका त्यांचं मेन त्यांच्या अंडरमध्ये, आणि बाकी मग जे छोटे मोठे नका जे प्रांत असेल ते प्रांत त्यांनी नका राज्य म्हणजे छोटे छोटे गव्हर्नर ठेवले होते, गव्हर्नर. आणि मौर्य यांची नका जी ही होती परंपरा ऍडमिनिस्ट्रेशन, ती कशी होती, फ्युडल आणि फेडरल दोन्ही होती, फेडरल. यातला फेडरल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे. ओके, फेडरल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे, फेडरल या शब्दाचा अर्थ. फेडरल म्हणजे काय, केंद्र आणि राज्य असे दोन घटक, आणि त्या दोन्ही घटकांमध्ये अधिकारांची विभागणी. ओके, यू नो द मिनिंग ऑफ फेडरल गव्हर्नमेंट. फॉर टू बी कॉल्ड ॲज अ फेडरल गव्हर्नमेंट यू मस्ट हॅव ॲटलीस्ट 2 units ऑफ गव्हर्नमेंट. One government as known as union government and another known as state government, and there shall be a separation of power, there shall be a distribution of power. Okay, distribution of power, clear cut demarcation of power. तर आत्ताच आपण बघितलं की मौर्य काळामध्ये पाटलीपुत्र किंवा मगध जे आहे तिथं नका त्यांचं एक साम्राज्य, आणि बाकी नका त्यांचं पसरलेलं साम्राज्य, त्या दोघांमध्ये अधिकारांची स्पष्ट विभागणी होती. आणि आत्ताच आपण बघितलं राजा, मंत्री, गुप्तहेर, कोषाध्यक्ष यांच्या माध्यमातून नका सगळ्यांना अधिकार डिसेंट्रलाइज करण्यात आले होते, यांच्या माध्यमातून राज्य चालवण्यात यायचं. मग आता प्रश्न आहे फ्युडल म्हणजे काय, याला मराठीमध्ये म्हणतात सरंजामशाही. ओके, सरंजामशाही किंवा सामंतशाही. म्हणजे मौर्य काळामध्ये काही त्यांचे ठरलेले सेनापती होते, काही त्यांचे जवळचे सेनापती विश्वासातले, त्या सेनापतींना त्यांनी अख्खेच्या अख्खे गाव राज्याचे राज्य दिले होते. राज्याचे राज्य पूर्ण गावच्या गाव आणि राज्याचे राज्य त्यांना दिले होते की तुम्ही चालवा गावच्या गाव आणि राज्याचे राज्य, पूर्ण चालवा तुम्ही गावच्या गाव आणि राज्याचे राज्य. मग त्या गावाचा आणि राज्याचा खऱ्या अर्थाने प्रमुख कोण राहायचा, तो सामंत. ओके, तो सामंत राहायचा. आणि समोर जाऊन आपल्याकडे हे सरनेम पण बनलं, सरनेम. आज अनेक लोकांचा बेंगॉली लोकांकडे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोकांचा सरनेम सामंत किंवा सावंत बनलेला आहे, सावंत. ते सामंत किंवा सावंत कोण होते, अख्ख्या गावाचे प्रमुख होते, यांना सामंतशाही म्हणतात. तर हे एका प्रकारचे सेनापती होते, जे राजाचे खूप विश्वासू होते, आणि राजा त्यांना पूर्णच्या पूर्ण गाव पाहायला द्यायचा, आणि कधी कधी त्यांना ते गाव गिफ्टमध्ये देऊन द्यायचं, गिफ्टमध्ये. अशा प्रकारे या सामंतशाहीच्या माध्यमातून, सामंतशाहीच्या आणि संघीय माध्यमातून दोन्ही मिश्र पद्धतीने चंद्रगुप्त मौर्य यांचं प्रशासन चालवण्यात यायचं. अँड द प्रोव्हिन्सेस वेअर गिव्हन गुड अँड सफिशियंट ऑटोनॉमी. जसं आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की आपल्या भारतातल्या राज्यांना आपल्या भारतातल्या या सगळ्या राज्यांना आपल्या भारतातल्या सर्व राज्यांना, जसं आज आपल्या भारतामध्ये राज्य सगळ्यांना स्टेट लिस्ट आहे. ओके, भारतातल्या राज्यांना स्टेट लिस्ट देण्यात आलेली आहे. मग त्या राज्यसूचीवर राज्य स्वतः कायदे बनवतात, राज्यांना स्वतःची पोलीस आहे आणि राज्य स्वतःचे कायदे बनवू शकतात. तशाच प्रकारे त्या काळात सुद्धा प्रांतांना चांगली आणि पुरेशी स्वायत्तता देण्यात आली होती. The provinces were further divided into district into ruler, and ruler into urban center, with the whole lot of official in the charge of various level. प्रांत जे प्रांत म्हणजे आजचे राज्य. प्रांत म्हणजे आजचे राज्य. प्रांतांना पुढे जिल्ह्यामध्ये, आणि जिल्ह्यांना नका समोर जिल्हा ग्रामीण आणि जिल्हा शहरी अशा केंद्रामध्ये विभागले गेले होते, आणि विविध स्तरावर अनेक अधिकारी प्रभारी होते. आजही आपल्या भारतामध्ये नवीन काहीच नाही आहे की नाही. जे राज्य आहे, राज्यांना आपण जिल्ह्यामध्ये, जसं आपलं महाराष्ट्र राज्याचे 36 जिल्हे. महाराष्ट्र राज्याचे 36 जिल्हे, आणि या 36 जिल्ह्यामधून मग नका जिल्हा परिषद, पंचायत समिती हा एक भाग, आणि महानगरपालिका, नगर परिषद हा एक भाग, आणि त्या जागी त्या अधिकारी आहे, ते अधिकारी. म्हणजे ॲज इट इज मौर्यन काळातलं जे प्रशासन आहे त्यातल्या अनेक गोष्टी आजही आपल्याला आपल्या भारतातल्या प्रशासनात पाहायला भेटतात मौर्य काळातल्या. डिपार्टमेंट टू कॅरी आउट एक्झिक्युशन ऑफ पॉलिसी वेअर क्रिएटेड, ऑल दोज डिव्हिजन विथ स्पेशलिस्ट डॉमिनेटिंग इन द मौर्यन एरा.
मौर्य काळामध्ये तज्ज्ञांचे वर्चस्व असलेल्या सर्व विभागांमध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग निर्माण करण्यात आले होते. मला सांगा, आज आपल्या भारतामध्ये प्रत्येक जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री, त्या मिनिस्ट्रीमध्ये स्पेशलाइज डिपार्टमेंट असतात की नसतात? एव्हरीवन, आज आपल्या भारतामध्ये जेवढेही मंत्रालय आहे, प्रत्येक मंत्रालयाचे स्पेशलाइज डिपार्टमेंट आहे किंवा नाही? प्रत्येक मंत्रालयाचे. जसं होम मिनिस्ट्री बघा, होम मिनिस्ट्री आहे की नाही? तो ओके, द पॉइंट इज दॅट आज आजही नका आपण अशा अनेक अशा अनेक नका मंत्रालय अशा अनेक मंत्रालय आहे. या मंत्रालयामध्ये या मंत्रालयामध्ये आपण नका हे जे मंत्रालय आहे, या मंत्रालयांना आपण नका स्पेशलिस्ट डिपार्टमेंट स्पेशलिस्ट डिपार्टमेंटला पाहतो. स्पेशल डिपार्टमेंट आज नका समजा आता होम मिनिस्ट्री आहे, होम मिनिस्ट्रीमध्ये कोणकोणते स्पेशलाइज डिपार्टमेंट आहे? फायनान्स मिनिस्ट्री आहे, त्यामध्ये कोणकोणते स्पेशलाइज डिपार्टमेंट आहे? आज जसं आपल्या भारतामध्ये प्रत्येक मंत्रालय आणि प्रत्येक मंत्रालयामध्ये स्वतःचे स्पेशलाइज डिपार्टमेंट आहे, तसंच नका त्या काळामध्ये सुद्धा मौर्यन काळामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट होते. हे तर तुम्हाला लक्षात आलं ना? आज आपल्या भारतातले जेवढी मंत्री आहे, मंत्री संत्री म्हणजे अर्थमंत्रालयाचे 7-8 डिपार्टमेंट आहे, होम मिनिस्ट्रीचे 7-8 डिपार्टमेंट आहे, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचे 7-8 डिपार्टमेंट आहे. सगळे डिपार्टमेंट ओके. The elites were preferred in the job recruitment, and the procedure for appointing is the same as it is practiced today. नोकरी भरतीमध्ये उच्च भ्रूंना प्राधान्य दिले जात होते आणि नियुक्तीची प्रक्रिया आजही वापरली जाते तशीच आहे. म्हणजे नोकरीमध्ये उच्च भ्रू लोकांना प्राधान्य दिले जात होते काही जागी. आणि मग भरती करताना सगळ्यांचं क्वालिफिकेशन वगैरे बघण्यात यायचं. क्वालिफिकेशन. A centralized data bank of all government transactions and records were maintained in an organization of the center, just like the cabinet secretariat, and this perform audit and inspection of the 3 tiers of the government, that is local, state and central. ज्या प्रकारे आज आपल्या भारतामध्ये संपूर्ण भारतातला डेटा गोळा करण्यात येतो आणि त्या डेटाच्या बेसिसवर भारतातला जो नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहे, कॅग, तो नका स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि केंद्र तिघांचे ऑडिट करतो. तसंच ऑडिट नका त्या काळामध्ये सुद्धा व्हायचं. मौर्यन काळामध्ये यू कॅन सी देअर वॉज अ सिस्टम ऑफ ऑडिट अँड अकाउंटिंग दॅट इज इन्स्पेक्शन ऑफ द 3 tiers ऑफ द गव्हर्नमेंट ड्युरिंग द मौर्यन पिरियड, लोकल, स्टेट अँड सेंट्रल. लोकल, स्टेट अँड सेंट्रल. कॅबिनेट सचिवालयाप्रमाणे केंद्राच्या संघटनेत सर्व सरकारी व्यवहार आणि नोंदीचा एक केंद्रीकृत डेटा बँक ठेवण्यात आला होता. आणि या बँकेने स्थानिक, राज्य आणि केंद्र या तिन्ही स्तरावरचे सरकारचे ऑडिट आणि तपासणी कार्य केले. यावरून तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारे नाही का, म्हणजे आज आपल्याला ज्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ज्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटत आहे, आज आपल्याला ज्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला भेटत आहे आजच्या काळामध्ये, त्याच नका आपल्याला सगळ्या याच्यामध्ये सुद्धा पाहायला भेटत आहे मौर्यन काळामध्ये. म्हणजे आपण उलट बोललो ऍक्च्युली. मौर्यन काळामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत आजही आपल्याला पाहायला भेटते. येस ऑर नो? बरोबर की नाही? येस ऑर नो? या सगळ्या गोष्टी आपल्याला आजही पाहायला भेटतात. डिपार्टमेंट, स्पेशलाइज डिपार्टमेंट, डेटा, ऑडिट, अकाउंट, everything in present day administration is a clear reflection of Mauryan era administration, that is the center state relation. Just like the powerful center and the weak state, the Mauryan administration was the same. All the power was accumulated in the Chandragupta Maurya's empire, and some power was distributed in the state. Union government and their control over union territories. Some of the part were union territories. आणि ऑडिट अकाउंटिंग आताच बघितलं आपण. ऑडिट अँड अकाउंटिंग आताच आपण हे सगळे भाग बघितले. तर चंद्रगुप्त मौर्याच्या काळात जे पॉईंट होते, सध्याच्या प्रशासनातली प्रत्येक गोष्ट मौर्य काळातल्या प्रशासनाचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशावरील केंद्राचे नियंत्रण, लेखापरीक्षण. हे विचार करा त्या काळात नका ऑडिट अकाउंट व्हायचे. म्हणजे चाणक्य किती हुशार व्यक्ती होता, ऐक नाही? येस ऑर नो? क्लासमध्ये प्रेझेंट आहे मुलं? येस ऑर नो? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या का एव्हरीवन? Whatever the point we have discussed in the Mauryan administration,
ऑल दीज पॉईंट्स आर द क्लिअर रिफ्लेक्शन इन द टुडेज ॲडमिनिस्ट्रेशन. जसं तसे ना आपल्याला हे पाहायला भेटत आहे. क्लासमध्ये विद्यार्थी प्रेझेंट असेल तर येस किंवा नो मध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करावा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की नाही. किंग वॉज द हेड अँड हिज फंक्शन्स वेअर मिलिटरी, ज्युडिशियल, लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह, सिमिलर टू द मॉडर्न स्टेट ऑफ फंक्शन ऑफ द प्रेसिडेंट. आहे की नाही, ॲज इट इज. आज नका राष्ट्रपतींना आज राष्ट्रपतींना ज्या प्रकारे सगळे अधिकार देण्यात आलेले आहे, हेच अधिकार नाही का त्या काळात नका राजाला अधिकार देण्यात आले होते. Kautilya stated that the king was like father or guardian or caretaker, and all the people or subject of the country or empire were his children. This shows how he take care of them. This attitude of Kautilya conceptualized as welfare state in the modern times. कौटिल्याचं म्हणणं होतं की राजा हा पित्यासारखा किंवा पालकासारखा किंवा काळजी वाहकासारखा होता किंवा असायला पाहिजे, आणि देश किंवा साम्राज्यातले सर्व लोक आणि प्रजा ही त्याची परिवार किंवा मुले असली पाहिजे. यावरून तो त्यांची कशी काळजी घेतो हे दिसून येते. कौटिल्याच्या या वृत्तीचा आज आपल्या भारतीय राज्यघटनेचा भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेचा भाग 4 कल्याणकारी राज्य म्हणून आपल्याला पाहायला भेटतं. कल्याणकारी राज्य म्हणून पाहायला भेटते. आज आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये आपण काय म्हणतो की गव्हर्नमेंटने सर्व लोकांना समान न्याय द्यावा, सर्व लोकांना संपत्तीचे सारखे वितरण करावे, सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न करावा, स्त्री आणि पुरुषांना समान रोजगार द्यावा, स्त्री आणि पुरुषांना समान कार्यासाठी समान वेतन द्यावं. हे जे सगळं आहे हे सगळं नाही का कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगून देण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या. सर्वात महत्वाची बाब कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये काय सांगण्यात आली होती? करप्शन वॉज नॉट ॲट ऑल टॉलरेटेड ऑर एंटरटेन्ड इन एनी फॉर्म. देअरफॉर रिक्रुटमेंट वॉज डन बाय कौटिल्या ऑन द ॲटिट्यूड ऑफ पायटी, ल्युक्री ऑर रेव्हेन्यू, लस्ट, फिअर ऑफ दोज हु आर इंटरेस्टेड इन सर्व द कंट्री. भ्रष्टाचार कोणत्याही स्वरूपात सहन केला जात नव्हता कौटिल्याच्या काळामध्ये किंवा मौर्यन काळामध्ये, आणि त्याचं मनोरंजन सुद्धा केलं जात नव्हतं. म्हणूनच कौटिल्य यांनी देशाची सेवा करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना कशाच्या भरोशावर निवडलं की त्याला आपला देश आणि देशाच्या धार्मिकता याच्याबद्दल त्याचे काय व्ह्यू आहे, त्याला लाभ किंवा त्याला महसूल हा म्हणजे त्याच्याबद्दल स्वतःचा काही लाभ आहे का, त्याला कोणत्या गोष्टीची वासना आहे का, भीती आहे का, या वृत्तीवर भरती केली. म्हणजे जसं आज आपण इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येतं लोकांना की तुम्ही IAS IPS का बनत आहे. लोक म्हणतात सर मला देशाची सेवा करायची आहे, असं करायची आहे. मग ते म्हणतात की काय करू शकशील तू देशामध्ये सेवा करायची. आता उद्या तू IAS IPS बनला किंवा तू डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP बनला, आणि जसं महाराष्ट्रामध्ये प्रकरण घडत आहे की एखाद्या डॉक्टर मुलीचा नका आत्महत्या करत आहे, एखादी डॉक्टर मुलगी किंवा एखाद्या सरपंचाला, देशमुख सरपंच त्याला मारून टाकून आल्यानंतर त्याच्यावर नका लघवी करण्याचे व्हिडिओ येतात, तरी नका त्याला न्याय भेटत नाही. मग तुम्ही काय करसाल अशा याच्यामध्ये? मग तुम्ही नका अशा याच्यामध्ये उत्तर देऊ शकता की सर मी त्या जागी असतो तर मी तडकाबडकी नका त्या मुलीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अपील केली असती, आणि मी म्हणजे स्वतःहून नका त्या याच्यामध्ये नका जे प्रूफ आहे ते गोळा करून कोर्टामध्ये नका सादर केले असते, आणि फास्ट ट्रॅक कोर्ट नका विनंती करून त्या केसला हे सांगितलं असतं की पब्लिक मोडनद्वारे त्या केसवर नका प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला असता. मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, असं तुम्ही आन्सर देऊ शकले असते. म्हणजे तुमच्या आन्सरवरून माहीत पडतं की तुम्हाला जर विचारलं की एका देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या होते, एका डॉक्टर संपदा मुंडे नावाची मुलगी आत्महत्या करते, पोलीस तिच्यावर बलात्कार करतो, अशा प्रकरण थांबवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता. तर तुम्ही जसे उत्तर देता तुमच्या उत्तरावर माहीत पडतं की तुम्हाला आपल्या राज्याबद्दल आपल्या देशाबद्दल काळजी आहे की नाही. तसंच त्या काळात नका इंटरव्ह्यू घेऊन नका भरती करण्यात यायची. मग जो व्यक्ती दोज हू कम्प्लिटेड धिस क्रायटेरिया ऑफ पायटी वेअर अपॉइंटेड ॲज द जजेस ऑफ मॅजिस्ट्रेट, or those who cross the test of revenue become revenue collector, those who pass the test of lust and are appointed as the king's harem, the candidate passing the test of fear are appointed as the king's bodyguard. म्हणजे प्रत्येकाच्या क्वालिटीनुसार त्यांना कोणत्या ना कोणत्या पोस्ट देण्यात आल्या. ज्यांनी धार्मिकतेचे निकष पूर्ण केले, म्हणजे जे कोणत्याही एका धर्माकडे कोणत्याही एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले नाही आहे, सर्व धर्मांना ते समान बघतात, त्यांना न्याय देण्यासाठी न्यायाधीश म्हणून बनवण्यात आले. जे महसुलाची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना महसूल गोळा करणारे बनवण्यात आले. जे वासनेची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना राज्यांच्या हरममध्ये नियुक्त करण्यात आलं, हरममध्ये. आणि ज्यांना भयाची परीक्षा उत्तीर्ण झाली ते राजाचे अंगरक्षक आणि वैयक्तिक कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि जे सर्व चाचण्या उत्तीर्ण झाले त्यांना नगरसेवक म्हणजे सिव्हिल सर्वंट म्हणून नियुक्त करण्यात आलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला क्वालिटीनुसार नका निवडण्यात आलं. म्हणजे त्या काळात सुद्धा कौटिल्याचा दिमाग बघा. प्रत्येक व्यक्तीला निवडताना सुद्धा त्यांनी कधीच असा विचार केला नाही हा आपल्या जवळचा आहे, हा राजाचा जवळचा आहे. प्रत्येकाला देशाच्या सुरक्षेच्या हिशोबाने त्याच्या क्वालिटीनुसार निवडण्यात आलं. कारण त्या काळात UPSC MPSC नव्हती. बट ॲट द एंड ऑफ द डे, इवन दो व्हाय कौटिल्य अर्थशास्त्र इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द बेस्ट एक्सप्लेनेशन
to the evolution of Indian administration because of this scientific nature. Even though that time there was no UPSC, MPSC, but still there was scientific way, there was fruitful way how to select the person which will be which will utilize his or his knowledge or his entire quality or his entire services to the betterment of the nation or betterment of the that Patliputra and Magad. There were two courts. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दोन न्यायालय सांगण्यात आलेले, दोन न्यायालय. There were two courts like धर्मस्थ्य आजचे नाही का दिवाणी न्यायालयासारखे, where the matters are disposed on the basis of धर्म, प्रोसिजरल लॉ, कन्व्हेन्शन, रॉयल डिक्री. आणि दुसरा कोर्ट ते म्हणजे कंटक शोधना म्हणजे आजचे क्रिमिनल कोर्ट. तर आजही सेम टू सेम आहे. जसं आज आपण म्हणतो दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, तर या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाला त्या काळात नाव काय होतं? धर्मस्थ्य आणि कंटक शोधना. अर्थशास्त्रानुसार धर्मस्थ्य म्हणजे दिवाणी खटले न्यायालय नावाची दोन न्यायालय होती, जिथे धर्म, प्रक्रियात्मक कायदा, परंपरा, शाही हुकूम यांच्या आधारे प्रकरणे निकालात काढली जात होती. आणि कांताका शोधन म्हणजे गुन्हेगारी खटले न्यायालय, जिथे आरोपींना हिराच्या साक्षी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीच्या आधारे दोषी ठरवले जात असे. आजच्याच काळाप्रमाणे जिथे दिवाणी आणि फौजदारी प्रकरणाच्या विषयाचे अधिकार असलेली स्वतंत्र न्यायालय आहेत. म्हणजे पुन्हा हा पॉईंट सिद्ध करतो की कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि त्यामध्ये ज्या पद्धती आहे त्या सर्वच्या सर्व पद्धती आजही 2025 मध्ये आपल्याला ॲज इट इज पाहायला भेटतात सगळ्या बाबी. त्यानंतर द मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू वॉज टॅक्सेस ऑन ॲग्रिकल्चर गुड्स अँड दीज टॅक्सेस वर युटिलाइज इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, नॅशनल डिफेन्स, आर्मी, सॅलरीज ऑफ गव्हर्नमेंट अँड ऑफिशियल. आता बघा याच्यामध्ये नका म्हणजे त्या काळात आपल्या भारतामध्ये शेती, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात शेती सर्व लोक शेतकरी होते, त्यामुळे शेतीच्या अन्नधान्याच्या स्वरूपात कर गोळा करण्यात यायचा, कारण त्या काळात पैसे वगैरे नव्हते. तरी पण आजही बघा, आज आपल्या भारतामध्ये कर हा विविध स्वरूपात गोळा करण्यात येतो. तरी पण आजही वाक्य येतं, कृषी क्षेत्र आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. म्हणजे ज्या प्रकारे त्या काळात ॲग्रिकल्चरकडून कर गोळा करण्यात येत होता आणि तो कर किंवा कराचा पैसा, द मनी or that the revenue collected in the form of agriculture production, it was used for administration, national defense, army, salaries of government and official. आजही गव्हर्नमेंट काय करतं? आजच्या काळात आज गव्हर्नमेंट लोकांकडून जो कर गोळा होतो त्या कर गोळा करण्यामधून आर्मी चालवतं, देशाचं प्रशासन राबवतं, सरकारी संसद चालवतात, आमदार खासदारांचे पगार, न्यायाधीशांचे पगार, सगळ्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांचे पगार, नाही देशाची व्यवस्था राखतं तेच करतं. म्हणजे सगळ्या गोष्टी तंतोतंत आजही आपल्या देशामध्ये पाहायला भेटतात. तर कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल कोणाला काही अडचण आहे? कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल कोणाला काही अडचण आहे का? कौटिल्याचं अर्थशास्त्र बद्दल कोणाला काही अडचण आहे का विद्यार्थी मित्रांनो? एव्हरीवन क्लिअर अबाउट कौटिल्य आणि कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे की नाही? आता दुसरा पार्ट आहे मुघल ऍडमिनिस्ट्रेशन. मुघल प्रशासन आपल्या भारतामध्ये आलं. द मोस्ट ग्लोरिफाईंग सिस्टमॅटिक रेव्हेन्यू जनरेटिंग. आता याला आपल्या भारतातला सर्वात मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग भाग का म्हणतात? आता अनेक लोकांना आजकाल ना का हे म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा ते अकबर आणि ते बाबर हुमायूं आणि ते व्हॉट्सअपचे मेसेज वगैरे, तर ते जनरल पब्लिकसाठी आपण जे MPSC आणि UPSCच्या विविध परीक्षेची तयारी करतोय, भली आता आपल्याला अकबर आवडो ना आवडो, बाबर हुमायूं आवडो ना आवडो किंवा मुघल काळ आवडो ना आवडो, ती आपापली पर्सनल किंवा तुमची पर्सनल चॉईस आहे. पण या गोष्टी कोणीच नाकारू शकत नाही. आणि या गोष्टी इंग्रजांपासून सगळ्या लोकांनी कन्फर्म केलेल्या आहे की मुघल काळामध्ये आपल्या भारताचा रेव्हेन्यू संपूर्ण जगात सर्वात जास्त होता. ते कशावर माहीत पडतं? इंडिया GDP ड्युरिंग मुघल ऍडमिनिस्ट्रेशन वॉज 26%. भारताचा GDP मुघल काळामध्ये किती होता? 26%. म्हणजे विचार करा, संपूर्ण जगामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार व्हायच्या त्या संपूर्ण जगाची म्हणतो आपण, संपूर्ण जगामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार व्हायच्या त्यांची पैशात जर किंमत मोजली तर 1/4 पैसा केवळ भारतात होता. 1/4 पैसा भारतात होता.
म्हणजे त्या काळातला अमेरिका म्हणा किंवा फ्रान्स म्हणा किंवा इतर कोणतेही देश एवढे श्रीमंत नव्हते जेवढा आपला भारत देश श्रीमंत होता. आणि मुघल लोकांच्या काळात आपला GDP 26% होता. पण इंग्रज लोक आले आणि इंग्रज लोकांनी आपल्या भारतावर 250-300 वर्ष राज्य केलं. आणि जेव्हा इंग्रज लोक इथून चालले गेले तेव्हा आपला GDP केवळ 2%चा राहिला होता. 2%, त्याच्यापेक्षाही कमी, 2%पेक्षा कमी. म्हणजे विचार करा, ज्या मुघल लोकांनी भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतालाच आपला देश बनवलं, घर बनवलं आणि त्यांनी नका भारताचा GDP 26%पर्यंत नेला. मुघल प्रशासनाच्या काळात भारतात GDP 26% होता. त्याच्यामध्ये इंग्रजांनी 26%वरून तो डायरेक्ट कमी करून नका 2%पेक्षा खाली आणला. तर यावरून लक्षात येईल की मुघल लोक भलेही नका हे हिंदू मुस्लिम याच्यावर आवडत नसेल, पण या लोकांनी भारताला प्रगतीपथावर ठेवलं. आणि तेच इंग्रज भारताला लुटलं तर लुटलं आहे की नाही, भारताला लुटून नेलं आणि नेहमीसाठी भारतामध्ये भांडणं लावून चालले गेले. अकबर वॉज द आर्किटेक्ट ऑफ दिस सिस्टम. अकबर या मुघल व्यवस्थेचा शिल्पकार होता, मुघल प्रशासनाचा. द डिटेल स्ट्रक्चर फंक्शन of the Mughal administration is given in the famous detailed document अबुल फजल टायटल आयने अकबरी, कॉन्स्टिट्यूशन ऑफ अकबर. मुघल प्रशासनाची सविस्तर रचना कार्य अबुल फजल याने लिहिलेल्या प्रसिद्ध तपशीलवार दस्तऐवज मजकुरात दिलेला आहे, ज्याचं शीर्षक आयने अकबरी आहे. आयने अकबरी, अकबराचे संविधान. यामध्ये अकबर हा कसा राज्य चालवायचा, त्या काळात राज्य कसं चालवण्यात यायचं, महसूल कसा गोळा करण्यात यायचा, लोकांचं कल्याण कसं करण्यात यायचं, या सगळ्या गोष्टी बघण्यात यायच्या. हे सगळं देऊन आहे आयने अकबरीमध्ये. सेंट्रलायझेशन वॉज द की फीचर ऑफ मुघल ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे तुमच्या परीक्षेमध्ये लिहिण्याचा पॉईंट आहे महत्वाचा. आतापर्यंत आपण काय बघितलं कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये, मौर्य ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं, मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशन वॉज बोथ सेंट्रलाइज एज वेल एज डिसेंट्रलाइज. मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशन वॉज बोथ सेंट्रलाइज अँड डिसेंट्रलाइज, बट मुघल ऍडमिनिस्ट्रेशन वॉज लार्जली सेंट्रलाइज. मुघल, आता तुम्ही बघा छावा पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, छावा पिक्चरमध्ये तो औरंगजेब कुठे होता, औरंगजेब कुठे राहायचा, परंतु सर्व सत्ता औरंगजेबकडे होती, सर्व सत्ता औरंगजेबकडे होती. स्वतः तो औरंगजेब नका तिथे आला होता, ते पाहायला आला होता औरंगजेब, स्वतः ते बघायला आला होता. त्यानंतर ओके, मुघल ऍडमिनिस्ट्रेशन वॉज ऑब्वियसली इन्फ्लुएन्स बाय द पर्शियन, अरबियन, खलिफा स्टाईल. खलिफा म्हणजे काय, या सर्व मुस्लिमांचा एक धर्मगुरू असायचा, धर्मगुरू. आणि या धर्मगुरूची लॉ अँड गव्हर्नन्स, आता खलिफाचा लॉ अँड गव्हर्नन्स म्हणजे शरिया कायदा. ओके, खलिफाचा लॉ अँड गव्हर्नन्स म्हणजे काय, शरिया कायदा. तर मुघल ऍडमिनिस्ट्रेशन वॉज ऑब्वियसली इन्फ्लुएन्स बाय पर्शियन, अरेबियन, खलिफा स्टाईल ऑफ लॉ अँड गव्हर्नन्स. इवन दो द रिक्रुटमेंट वॉज मेनली बेस्ड ऑन द कास्ट अँड कीन, they also did recognize merit and talent and did open up the civil services for Hindu people. मुघल प्रशासनावर स्पष्टपणे पर्शियन आणि अरबी खलिफा शैलीचा कायदा आणि शासनाचा प्रभाव होता. म्हणजेच नाही का ज्याला म्हणतो आपण शरिया कायदा. ओके, शरिया कायदा, कुराण कायदा जो होता, कुराण धर्म पुस्तकाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालायचं. आणि जरी भरती प्रामुख्याने जात आणि नात्यावर व्हायची, नात्यावर म्हणजे मुघल लोकांनाच महत्वाचे ना का हे होते, काय म्हणतात त्याला, मुघल लोकांना महत्वाचे ना का हे होते सगळ्या महत्वाचे पद. तरी पण गुणवत्ता आणि प्रतिभा देखील ओळखली आणि हिंदू लोकांसाठी नागरी सेवा खुल्या केल्या. त्याचं सर्वात मोठं एक्झाम्पल आहे अकबर. अकबराच्या नवरत्नामध्ये मॅक्झिमम हिंदू होते. अकबराच्या नवरत्नामध्ये मॅक्झिमम कोण होते, हिंदू होते. हिंदू राजा तोडरमल, बिरबल वगैरे सगळे लोक. इट्स सोर्स ऑफ रेव्हेन्यू वॉज टॅक्सेशन ऑफ लँड ऑन ॲग्रिकल्चर अँड वॉज हायली अर्बनाइज. इन द लोअर लेवल्स लाईक पॉलिटिक्स, village and lower levels of officials, the Indian usage and customary practices were allowed, whereas the court and darbar and in higher official circles foreign important model of policy prevailed. आता इथे मौर्य प्रशासन आणि मुघल प्रशासन कसं वेगळं होतं बघा. मौर्य प्रशासनामध्ये त्यांनी सगळीकडे एकच प्रथा ठेवली होती, सगळ्यांसाठी सारखे कायदे सगळीकडे नका. म्हणजे संपूर्ण भारतात जिथे जिथे मौर्य साम्राज्य होतं, मौर्य साम्राज्यामध्ये सगळीकडे त्यांनी सारखेच कायदे ठेवले होते, धर्मानुसार कायदे ठेवले नव्हते. परंतु मुघल लोकांमध्ये कायदे दोन प्रकारचे होते. ते म्हणजे कसे, एक तर समजा सर्वात पहिले महसुलाचा स्रोत जमीन आणि शेतीवरला कर होता, जो मौर्य काळामध्ये सुद्धा होता. परंतु राजकारण गाव आणि अधिकाऱ्यांच्या खालच्या पातळीवर भारतीय प्रथा पद्धतीने परवानगी होती. तर जो दरबार होता, जिथे अकबर बसायचा, अकबरच्या दरबारामध्ये आणि उच्च सरकारी वर्तुळामध्ये परकीय म्हणजे पर्शियन लोक, इराणियन लोक यांचे धोरण प्रचलित होते. म्हणजे प्रशासनामध्ये दोन प्रकारचे धोरण होते. जिथे स्वतः अकबर किंवा इतर मुस्लिम शासक बसायचे आणि त्यांच्या दरबारात जे लोक होते राबवणारे, ते एक तर पर्शियन होते, अरबी लोक होते, फारसी लोक किंवा अरबी लोक किंवा इराणियन लोक होते, ते लोक होते. आणि खालच्या लेवलवर
ग्रामीण भागामध्ये आपले भारतीय अधिकारी होते आणि भारतीय परंपरा चालायच्या. म्हणजे खालचं मुघल लोकांच्या काळात जे ग्रामीण भागातलं प्रशासन होतं, ग्रामीण भागातलं प्रशासन ते भारतीय पद्धतीनुसार, आणि जे मोठमोठं प्रशासन होतं दिल्लीमधलं, आग्रामधलं, ते पर्शियन किंवा अरेबियन पद्धतीने चालायचं. म्हणजे दोन दोन प्रशासन ॲट ए टाइम चालू होते, दोन प्रशासन. इट्स सोर्स ऑफ ओके. त्यानंतर ओके याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन वॉज बेस्ड ऑन कोएर्शन इन द नेम ऑफ द किंग बाय द ऑफिशियल. द मेन फंक्शन ऑफ द ऑफिशियल, म्हणजे पहिलं वाक्य बघा, राजाच्या नावाखाली अधिकाऱ्याकडून होणाऱ्या जबरदस्तीवर प्रशासन आधारित होते. हा सीन तुम्ही बघितला असेल, जोधा अकबर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर, जोधा अकबर पिक्चर किंवा भारत एक खोज, ही पंडित नेहरू यांची नाकाचे पुस्तक आहे, त्याच्यावर सिरियल पण आहे दूरदर्शनवर, आय थिंक युट्यूबवर उपलब्ध असेल ती. तर ओके, तर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे अकबर नका स्वतः बाहेरगावी फिरायला निघतो आपल्या राज्यामध्ये, तेव्हा अकबराला माहीत पडतं की त्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून होणारी जबरदस्ती नका ही फार जास्त कॉमन मध्ये चालायची, आणि त्यामुळे अकबर खूप बदनाम झाला होता. लोक म्हणायचे की अकबरला भेटण्यासाठी पैसा द्यावा लागतो, अकबर जातपात करतो, अकबर धर्म पाहून शिक्षा देतो. पण हे अकबर करायचं नाही. अकबरच्या नावाखाली जे अधिकारी आहे, हे अधिकारी नका लोकांवर जबरदस्ती प्रशासन राबवायचे. द मेन फंक्शन ऑफ द ऑफिशियल वेअर टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर, safeguard the king's interest from the internal uprising, revolts, defend and extend boundaries of the empire and collect revenue and taxes. याच्यामध्ये अधिकाऱ्यांची मुख्य कामे कोणती होती? कायदा आणि सुव्यवस्था राखणे, अंतर्गत उठाव आणि बंडापासून राज्याच्या हिताचे रक्षण करणे, साम्राज्याच्या सीमांचे रक्षण करणे आणि त्याचा विस्तार करणे आणि महसूल आणि कर गोळा करणे ही होती. आणि त्यानंतर आर्मी ऑफ द मुघल एम्पायर मस्ट अंडरस्टूड इन टर्म्स ऑफ मनसबदारी सिस्टम. मुघल साम्राज्याचे सैन्य हे मनसबदारी व्यवस्थेचा दृष्टीने समजून घेतले पाहिजे. कारण म्हणजे मुघल साम्राज्य जे भारतामध्ये सर्वात जास्त काळ टिकलं, एवढं मौर्य प्रशासन सुद्धा टिकलं नाही, गुप्त प्रशासन सुद्धा टिकलं नाही, चोला यांचं प्रशासन सुद्धा टिकलं नाही. जेवढं भारतामध्ये सर्वात जास्त काळ टिकलं मुघल साम्राज्य जवळपास 700 वर्ष मुघल आणि सल्तनत लोकांचं होतं. त्याचं कारण त्यांच्याजवळ जी आर्मी होती ती फार स्ट्रॉंग आर्मी होती, फार स्ट्रॉंग आर्मी होती मुघल लोकांची. मुघल प्रशासनातली सर्वात महत्वाची शासन व्यवस्था. आणि आजही भारताने आता म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मुघल लोकांकडून कोणती बाब घेतली शिकण्यासारखी बाब, ती म्हणजे काय, ज्या देशाजवळची आर्मी सर्वात जास्त स्ट्रॉंग तो देश सुरक्षित राहतो. आज तुम्ही बघा 2014 पासून आर्मीवर जास्त खर्च होत आहे आपल्या भारतामध्ये. 2014 पासून आपल्या भारतामध्ये आर्मीवर जास्त खर्च होता, आर्मीवर खूप जास्त खर्च होत आहे. कारण काय, सगळ्यांना माहित आहे आज अमेरिका, चायना कशाच्या भरोशावर नका डेअरिंग करतात. बाकी आज अमेरिका कशाच्या भरोशावर डेअरिंग करते, अमेरिका आणि चायना. त्यांची पॉवर बघा, मिलिटरी पॉवर. अमेरिका, खास करून अमेरिकेला जगातला प्रत्येक देश याच्यासाठी ओळखतो, अमेरिकेच्या आर्मीची अजूनही कोणी बरोबरी करू शकत नाही. अमेरिकेच्या आर्मीची आजही कोणी बरोबरी करू शकत नाही. त्यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जी ताकद दाखवली, जपानवर जो बॉम्ब फेकला, आजही जगातल्या इतर सगळीकडे अमेरिकेच्या आर्मीची ताकद लोकांना माहीत पडते. त्यामुळे नका मुघल लोकांची सर्वात महत्वाची शासन व्यवस्था कोणती होती, त्यांच्या प्रशासनातली सर्वात महत्वाची शासन व्यवस्था म्हणजे त्यांचं हे सैन्य. आणि तेच नका गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आज ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणजे ऍक्सेप्ट केलेलं आहे. The policing system of Mughals were entrusted to the village headmans and subordinate in the village and to the कोतवाल in the city and town. तर मला सांगा, आजही अनेक शहरामध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना कोतवाल या नावाने ओळखण्यात येते की नाही? कोतवाल. तुमच्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक असतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा खूप मोठा पगडा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही सिनियर पोलीसवाल्यांना कोतवाल साहेब म्हणतात, कोतवाल साहेब. काही लोकांचे नाव सुद्धा कोतवाल आहे आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोतवाल. आणि त्यांचा जर इतिहास बघितला ते म्हणतात की आमचे आजोबा किंवा आमचे पंजोबा हे कोतवाल होते. कोतवाल म्हणजे पोलीस प्रमुख होते, पोलीस पाटील होते. कारण मुघल काळामध्ये पोलीस व्यवस्था, गावातला जो प्रमुख असायचा सरदार किंवा त्या सरदाराकडले जे लोक आहेत, छोटे मोठे लोक, त्यांच्याकडे देण्यात यायचे. आणि शहरामध्ये कोतवाल नेमण्यात आले, कोतवाल. आणि आजही आजही 70-80च्या दशकापर्यंत बॉलिवूडच्या गाण्यामध्ये कोतवाल हा शब्द वापरण्यात याचा, कोतवाल. मराठी किंवा मला वाटतं याचा पिक्चर पण आहे कोतवाल काहीतरी नावानं, दादा कोंडके यांचा पिक्चर पण आहे, दादा कोंडके यांचा पिक्चर कोतवाल वगैरे असं काही नावाने कोतवाल. तुमच्यापैकी अनेक लोकांना माहित आहे की नाही माहित नाही, पण कोतवाल हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरनेम. कोतवाल म्हणजे पोलीसवाले, आणि सिनियर पोलीसवाल्यांना कोतवाल म्हणण्यात यायचं. दादा कोंडके यांच्या पिक्चरात कोतवाल हा शब्द अनेक वेळा वापरण्यात आलेला आहे. बॉलिवूडमध्ये हा शब्द अनेक वेळा वापरण्यात आलेला आहे, कोतवाल. ओके. अँड ॲट द डिस्ट्रिक्ट लेवल फौजदार.
आणि आजही नका आपण फौजदार साहेबच म्हणतो, फौजदार साहेब आहे की नाही. म्हणजे ट्रेनिंगमध्ये ओके, ट्रेनिंगमध्ये जे PSI PI आहे त्यांना फौजदार म्हणण्यात येतं, फौजदार ओके, फौजदार. तर जिल्हा ओके, जिल्हा पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी फौजदारांनी घेतली होती, फौजदारांनी. ही भारतातल्या आधुनिक पोलीस व्यवस्थेची पूर्वसूचना होती. हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे आहे की नाही. आज आपल्या भारतामधल्या इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये म्हणजे आज आपल्या भारताच्या ओके, आज आपल्या भारताच्या प्रशासनामध्ये, आज आपल्या भारतातल्या प्रशासनामध्ये मुघल लोकांकडून काय काय घेण्यात आलं, आर्मीचं महत्व आणि पोलीस ओके, पोलीसवाल्यांचं महत्व, हे तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे. डिस्ट्रिक्ट अँड लोकल ॲडमिनिस्ट्रेशन अंडर मुघल रूल. तर ओके, द सुबा और प्रोव्हिन्स, मुघल लोकांनी प्रांत ओके, प्रांत ज्या प्रांताला सुबा म्हटलं होतं, सुबा. आणि त्या प्रांताचा ओके, त्या प्रांताचा नाही का जो प्रमुख होता तो सुभेदार ओके, त्या प्रांताचा प्रमुख सुभेदार. म्हणजे आजचं कोणतं पद होईल ते, आजचं कोणतं पद होईल, पॉलिटी ओके, पॉलिटीमध्ये तुम्ही शिकलेलं आहे. तर ओके, मुघल लोकांच्या काळामध्ये जो प्रोव्हिन्स होता, प्रोव्हिन्स, त्या प्रोव्हिन्सला ते सुबा म्हणायचे, सुबा. आणि त्याचा प्रमुख असायचा सुभेदार. मला सांगा, सुभेदारचं पद आजच्या कोणत्या पदासोबत मॅचअप होईल, आजच्या कोणत्या पदासोबत मॅचअप होईल. सुभेदार ओके, सुभेदार म्हणजे आजचा कोणतं पद होईल. द सुबा और प्रोव्हिन्स वॉज फर्दर डिवायडेड इंटू सरकार. सरकार ओके, सरकार म्हणजे आपण जिल्हे म्हणू, सरकार म्हणजे जिल्हे आहे की नाही, सरकार म्हणजे जिल्हे. वन वॉज रूल्ड बाय ऑफिसर अपॉइंटेड बाय द एम्परर अँड दोज अंडर द ट्रिब्युटरी राजाज. ईच सरकार वॉज हेडेड बाय अ फौजदार. आणि म्हणून नका आजही नका 80-90च्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये जेव्हा एखादा गावातला प्रमुख यायचा, गावातला प्रमुख, त्याला सगळे लोक काय म्हणायचं की सरकार आपका बाय, सरकार, सरकार आपका बाय म्हणून आहे की नाही. ही वॉज द एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द ओके, ही वॉज द एक्झिक्युटिव्ह हेड हू हॅड पोलिसिंग and military function and could surpass the provincial rulers to speak directly to the imperial government. Okay, imperial government. मुघल राजवटीमध्ये जिल्हा आणि स्थानिक प्रशासन, सुबा ओके, सुबा किंवा प्रांत म्हणजे आजचे राज्य, यांना पुढे दोन प्रकारच्या सरकारमध्ये विभागण्यात आलं. एकावर सम्राटाने नियुक्त केलेला अधिकारी, तो म्हणजे सुभेदार ओके, तो म्हणजे सुभेदार. आणि दुसरा म्हणजे उपनदी राजाच्या अधीन असलेला अधिकारी राज्य, त्याला ओके, त्याला फौजदार म्हणण्यात यायचे. एक होता सुभेचा सुभेदार आणि दुसरा का जिल्ह्याचा प्रमुख म्हणजे फौजदार. फौजदाराकडे मेन काम होते पोलीस आणि लष्करी कार्य होते, पोलीस आणि लष्करी कार्य. द अमलगुजार ओके, द अमलगुजार वॉज इन चार्ज ऑफ द रेव्हेन्यू अँड द अदर हेड ऑफ द सरकार. ओके, द अमलगुजार जो होता, अमलगुजार हा महसूल आणि सरकारचा दुसरा प्रमुख होता. अमलगुजार म्हणजे आजचा अर्थमंत्री आहे की नाही, अमलगुजार म्हणजे आजचा अर्थमंत्री, कारण तो महसुलाचा ओके, महसुलाचा सगळा भाग बसायचा महसुलाचा. आणि जो कोतवाल आहे, नावाप्रमाणे कोतवाल, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोतवाल हे सरनेम म्हणजे फार कॉमन आहे. आणि कोतवाल म्हणजे एकेकाळी पोलिसाला म्हणण्यात यायचे, पोलिसाला जो पोलिसांचा प्रमुख असायचा कोतवाल साहेब ओके, कोतवाल साहेब. मराठी गाणी तुम्ही ऐकले असाल तर मराठी गाण्यामध्ये सुद्धा कोतवाल हा शब्द अनेक वेळा येतो. हिंदी आणि मराठी पिक्चरामध्ये कोतवाल हा शब्द अनेक वेळा वापरण्यात आलेला आहे. कोतवाल डीड द पोलिसिंग. द काझी ओके, द काझी परफॉर्म द ज्युडिशियल ड्युटी. आजही मुस्लिम लोकांमध्ये अनेक लोकांचं सरनेम काझी आहे, काझी साहेब आगे ओके, काझी साहेब आगे म्हणजे न्याय व्यवस्था करणारे काझी साहेब ओके, काझी ओके, काझी को बुलाए. तर न्याय व्यवस्था लावणे, लग्न लावणे हे काझीच्या आधी होतं, काझी ओके, काझीच्या आधी होतं. द काझी परफॉर्म द ज्युडिशियल ड्युटी. द सरकार वेअर फर्दर डिवायडेड इंटू परगणा. आणि परगणा हा शब्द कोणत्या राज्यामध्ये आजही पाहायला भेटतो रे आपल्याला आहे की नाही. परगणा हा शब्द आजही, आज आपण 2025 मध्ये आहोत, आज भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये परगणा हा शब्द पाहायला भेटतो आपल्याला, परगणा हा शब्द पाहायला भेटतो. परगणा म्हणजे प्रांत ओके, प्रांत जे होते सरकारमधून अजून डिवाइड झाले परगणा. परगणांना अजून डिवाइड करण्यात आले चकला आहे की नाही, चकलामध्ये चकला. आणि दिस चकला वेर हेडेड बाय द ऑफिशियल नोन आहे चकलादार ओके, चकलादार. आणि त्यानंतर का कानुंगो ओके, कानुंगो जे होते ते रेव्हेन्यू रेकॉर्ड ठेवायचे. यांना नंतर पटवारी ओके, पटवारी नाव पडलं कानुंगोना नंतर नाव पडलं पटवारी. आपल्या भारतीय भाषेमध्ये पटवारी नाव पडलं, पटवारी जे रेव्हेन्यू रेकॉर्ड ठेवायचे, रेव्हेन्यू रेकॉर्ड. आणि ना का बिटिकची ओके, बिटिकची जो होता, बिटिकची वॉज द अकाउंटंट अँड पोद्दार ओके, पोद्दार वॉज द टायटल ऑफ द ट्रेझिडर. पोद्दार जे होता तो ना का खजिन्याचा ओके, खजिन्याचा किंवा कोषाध्यक्ष होता, जो सगळ्या पैशांवर लक्ष ठेवायचा. आजही बघा पोद्दार ओके, पोद्दार हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरनेम आहे, पोद्दार. म्हणून नका तुम्हाला सांगितलं मी की कोतवाल, पोद्दार हे जे सरनेम आहे, आणि या सरनेमच्या नावाखाली ज्या जातीपातीचा बढावा आणण्यात येतो, बढावा, तुम्हाला मग माहितीच नाही की तुमचा जन्म कसा झालेला आहे आणि तुम्हाला सरनेम कसे भेटलेले आहे. तर तुम्ही ज्या सरनेमवर नका एकदम नका हे करता मी असा आहे मी तसा आहे, सॉरी टू से बॉस, सरनेम हे तुमच्या व्यवसायावरून पडलेलं आहे 99% ओके.
91%. परगणा ओके, परगणा वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, परगणा वेस्ट बेंगॉलमध्ये बरोबर आहे. 24 परगणा ओके, 24 परगणा. तर हे जे कोतवाल आहे, कोतवाल, अमल गुजार, आजही कोकणामध्ये ओके, कोकणामध्ये अनेक लोकांचे सरनेम असे आहे, अमल गुजार ओके, अमल गुजर किंवा फक्त गुजर, गुजर, अमल गुजर, कोतवाल, पोद्दार, हे सगळे सरनेम व्यवसायावरून आलेल्या, व्यवसायावरून. तरी पण लोकांना कोणत्या गोष्टीचा घमंड आहे माहीत नाही. ते म्हणतात आम्ही हे लोक, आम्ही ते लोक, आहे की नाही. अशा प्रकारे ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मुघल ओके, मुघल आणि मौर्य काळ आणि मुघल काळामध्ये जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचं हुबेहू आपल्या भारतीय प्रशासनामध्ये आपल्याला चित्र प्रतिबिंबित होताना दिसतं. मौर्यन काळातले नाही का जे महत्वाचे घटक आहे, डिपार्टमेंट आहे, त्यांचं प्रशासन राबवणं आहे, ते सगळं आजही पाहायला भेटतं आपल्याला. आणि ना का मुघल लोकांच्या काळातली आर्मी, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्टमधला प्रमुख कोतवाल, आणि ओके मग परगणा, मग सरकार, तर सरकारचा प्रमुख फौजदार, हे पद आजही आपल्या शहरामध्ये आहे आणि त्या नावाने ओळखण्यात येतात, आहे की. याच्यामध्ये तर मौर्य काळाचं आणि मुघल लोकांचं प्रशासन, याच्याचमुळे आपल्या भारतामध्ये प्रशासनाचा पाया रोवला गेला, हे मात्र करेक्ट आहे. ओके, आज आपल्या भारतामध्ये जे प्रशासन आहे, भारतामध्ये प्रशासन हे मुघल लोकांच्या ओके, मुघल लोकांच्याच प्रशासना ओके, प्रशासनाचं म्हणजे हुबेहू प्रतिबिंब आहे, हुबेहू प्रतिबिंब असं म्हटलं तरी काही फरक पडत नाही. आज आपल्या भारतामध्ये आपण जे प्रशासनात बदल केले, जास्त काही बदल नाही. आपल्याला म्हणजे कौटिल्याचं अर्थशास्त्रामधलं मौर्य प्रशासन आणि मुघल प्रशासन क्लिअर टू क्लिअर प्रतिबिंबित होते, आणि यामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा भर पाडली. तर सगळ्यांना ओके, सगळ्यांना क्लिअर झाला टॉपिक. कोणाला काही क्वेश्चन वगैरे असेल तर विचारा. 2-3 मिनिटं राहिलेले आहे शेवटचे. कोणाला काही डाऊट क्वेश्चन असेल तर विचारण्याचा प्रयत्न करा. ओके, कोणाला काही डाऊट क्वेश्चन असेल तर कृपया करून विचारण्याचा प्रयत्न करा. इज एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? ओके, तर प्लीज डू आस्क मी. ओके, कोणाला काही अडचण असेल तर कृपया करून विचारण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. जर आजच्या टॉपिकमध्ये किंवा आज वाचा, आणि उद्या जर तुम्हाला काही डाऊट वगैरे आला तर बिंदास नका विचारण्याचा प्रयत्न करा. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू. ओके, थँक्यू. तर भेटूया उद्या सेशनमध्ये, भेटूया सगळ्या लोकांनी उद्या सेशनमध्ये भेटूया. आणि आपला म्हणजे आजपासून आपलं पब्लिक ॲडमिशन सुरू झालं. पेपर 1 आपण ऑलरेडी डिटेलमध्ये कव्हर केलं 90-95 सेशनमध्ये. पेपर 2 सुद्धा आपलं चालू झालेला आहे, पेपर 2. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन.